चला, तुम्हाला ब्लँक स्क्रीन दिसते का? एकदम व्हाईट स्क्रीन आहे. माझा आवाज क्लिअर आहे का? चला कमेंट करा एकदा, आपण पुढे जाऊया. चला, सर्व गोष्टी क्लिअर असतील तर आपण पुढे जायला काय हरकत नाही. चला कमेंट करा. सर्वांना गुड इव्हनिंग. आणि ॲग्रीनरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुषार सुरेश कोळी सर्वांचं स्वागत करत आहे. ओके, चला कमेंट करून सांगा मला विजिबल आहे. ओके, विजिबल आहे. तर बघा, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की काय सांगितलं तुम्हाला, एक सांगितलेलं तुम्हाला बघा, एक मिनिट थांबा. हा बघा, तुम्हाला काय सांगितलेलं काल की एक असते लाईट रिॲक्शन, दुसरं असतं आपलं डार्क रिॲक्शन. ओके, तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं लाईट रिॲक्शनचं काम काय आणि डार्क रिॲक्शनचं काम काय. ओके, तर बघा, मेजरली लाईट रिॲक्शन इज ऑलवेज ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ दी सनलाईट. ओके, जर सनलाईट असेल तरच लाईट रिॲक्शन होणार आहे. ओके, जर सनलाईट नसेल तर लाईट रिॲक्शन होणार नाही. ओके, हे तुम्हाला कळालं असेल. बघा, आता मला असं वाटत असेल की सगळ्यांना वाटतं की डार्क रिॲक्शन हे रात्री होतं. बाळांनो, असं असं नाही. ते डार्क रिॲक्शन पण हे दिवसामध्ये होतं. ओके, डार्क रिॲक्शन हे लाईट रिॲक्शन वरती डिपेंडेंट आहे. म्हणजे कसं, डार्क रिॲक्शन हे लाईट रिॲक्शनच्या प्रोडक्ट्स वरती, म्हणजे लाईट रिॲक्शन म्हणून आपल्याला काय भेटणार आहे, लाईट रिॲक्शनचे आहेत प्रोडक्ट एटीपी आणि NADPH2. ओके, एटीपी आणि NADPH. ओके, मग हे एटीपी आणि हे NADPH2 ह्या डार्क रिॲक्शन मध्ये यूज होणार आहे. म्हणजे कसं, आता बघा, डार्क रिॲक्शनचं काम काय आहे, टू मेक अ ग्लुकोज. ओके, आपल्याला काय करायचं, ग्लुकोज करायचं आहे. ओके, आणि लाईट रिॲक्शनचं मेन काम काय आहे, लाईट रिॲक्शनचं मेन काम आहे एटीपी आणि NADPH2 तयार करणं. ओके, म्हणजेच काय, टू मेक अ एनर्जी. ओके, लाईट रिॲक्शनचं मेन काम काय, एनर्जी तयार करणं. पण डार्क रिॲक्शनचं मेन काम काय आहे, ग्लुकोज तयार करणं. ओके, ते तुम्हाला दोन गोष्टी कळल्या असेल. आता हे ग्लुकोज तयार व्हायला, ओके, म्हणजे हे ग्लुकोज असं तयार होणार काही इझिली नाही. ग्लुकोज तयार व्हायला काहीतरी एन्झायमॅटिक सायकल्स आहेत. ओके, एन्झायमॅटिक काय सायकल्स आहेत. मग कुठले कुठले आहेत, एक असतं आपलं C3, एक असतं आपलं C4 सायकल आणि एक असतं आपलं कॅम पाथवे. ओके, तुम्हाला अदर नेम माहित पाहिजे. C3 सायकल ऑल्सो कॉल्ड ॲज केल्विन सायकल, कारण मेल्विन केल्विननं ही सायकल डिस्कवर केलेली आहे. कुठली, C3 सायकल. C4 ला आपण हॅच अँड स्लॅक पाथवे असं पण म्हणतो. ओके, आणि कॅम पाथवे असतं, त्याला काय दुसरं नाव नाही. ओके, तर मला काय म्हणायचंय, आता बघा, हे C3 C4 आणि हे कॅम सायकल रन करायला, ओके, कोणते पण काम करायला किंवा कोणते पण सायकल रन करायला एनर्जीची गरज असते. ओके, समजा आपण सायकल चालवतो. ओके, सायकल चालवायला पण आपल्याला एनर्जी लागते. ओके, मग एनर्जीला आपण काय करतो, खातो, पितो, कोल्ड ड्रिंक्स घेतो. ओके, काही ड्रिंक घेतो, एनर्जी ड्रिंक वगैरे असतील. ओके ओके, मग म्हणजे काय करतो, आपण एनर्जी घेतो. एनर्जी घेतल्यावरच आपल्याकडनं काय होतं, आपण वर्क करू शकतो किंवा काम करू शकतो. म्हणून बघा, हे तिन्ही पण सायकल, म्हणजे C3 ला असेल, C4 ला असेल किंवा कॅमला असेल, ह्या तिन्ही पण सायकल चालवायला एनर्जीची गरज असते. काय असते, एनर्जी म्हणजे ची गरज असते. आपल्या बॉडीला किंवा प्लांटला एनर्जी ही एटीपीच्या माध्यमातून भेटते. एटीपी किंवा NADPH2. ओके, एटीपी किंवा NADPH2. ओके, आपल्या बॉडीला असले किंवा प्लांटच्या बॉडीला असले, एनर्जी ही एटीपीच्या माध्यमातून भेटत असते. मग हे एटीपी प्लांट्सला कुठे मिळते, हे एटीपी प्लांट्सला लाईट रिॲक्शन मध्ये मिळते. म्हणजे लाईट रिॲक्शनचं मेन काम काय आहे, हे एटीपी तयार करणं असतं आणि NADPH तयार करणं असतं. मग जोपर्यंत लाईट रिॲक्शन होत नाही, तोपर्यंत तुमची डार्क रिॲक्शन होणारच नाही. म्हणून आपल्या फोटोसिंथेसिसला सनलाइट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, विदाउट सनलाइट वी कॅन नॉट मेक अ ग्लुकोज. वी म्हणजे प्लांट्स. ओके, प्लांट कॅन नॉट मेक अ ग्लुकोज. ओके, म्हणजे प्लांटला ग्लुकोज तयार करायला सनलाइट इम्पॉर्टंट आहे. कारण का, सनलाइट जेव्हा क्लोरोफिल वरती पडेल तेव्हा क्लोरोफिल मधलं ग्रॅना कोड असतात, ग्रॅना. ओके, ग्रॅनामध्ये काय असतं, ग्रॅनामध्ये पिगमेंट असतात. ते पिगमेंट ते सनलाइट ऍब्सॉर्ब करतात. ओके, मग ते ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्यातनं जे काही एनर्जी भेटणार आहे आपल्याला, एटीपी आणि NADH2 बाहेर पडणार आहे. ते एटीपी आणि NADH2 डार्क रिॲक्शन मध्ये यूज होऊन आपल्याला ग्लुकोज भेटणार आहे. हा एक अल्टिमेट सार आपला, अल्टिमेट ही आपली कालची रिजन होती. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त मेन काम काय, लाईट रिॲक्शनचं एनर्जी तयार करणे आणि ती एनर्जी डार्क रिॲक्शन वापरते. मग असं नाही काय बानो, डार्क रिॲक्शन फक्त रात्री होते, नाही बानो.
डार्क रिॲक्शन पण दिवसामध्ये होते, लाईट रिॲक्शन शिवाय डार्क रिॲक्शन होतच नाही, म्हणून ग्लुकोज तयार करायला आपल्याला एटीपी आणि NADPH2 लागत असते. ओके, इथेपर्यंत मी काल सांगितलं मला होतं. ओके, तर बघा तुम्हाला तर ओव्हरऑल सांगतो. ओव्हरऑल म्हणजे काय असते बघा, समजा समजा हे आपलं हे काय बानो, हे आप एक मिनिट थांबा. दिस इज अ कन्सिडर दिस इज अ क्लोरोप्लास्ट. ओके ओके, माझं ड्रायव्हिंग एवढं चांगलं नाहीये तरी पण मी काढत आहे. ओके, सपोज दिस इज अ क्लोरोप्लास्ट and chloroplast have a double layer membrane. Okay, both mitochondria and chloroplast having a double layer membrane. Okay, तर बघा दोन्ही पण कसं आहे, डबल लेअर मेम्ब्रेन आहे. ओके, तर बघा आणि क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्हीला पण कसं आहे, दोन्हीला पण त्यांचा ओन डीएनए आहे. ओके, ओन त्यांचा पण ओन त्यांना ओन डीएनए आहे. सो इट इज कॉल्ड एज सेमी ऑटोनॉमस बॉडी असते. ओके, तर बघा मला काय म्हणायचं बघा, दिस इज अ सपोज दिस इज अ क्लोरोप्लास्ट. हे काय बानो, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट इज अ साइट फॉर फोटोसिंथेसिस. ओके, तर बघा आणि काय बानो, हे एक आपलं सेल ऑर्गॅनिली आहे. ओके, म्हणजे कोणतं पण कार्य करायला आपल्या बॉडीमध्ये डिफरंट सेल ऑर्गॅनिल असतं, म्हणून फोटोसिंथेसिस हे कॅरी करायला क्लोरोप्लास्ट हे सेल ऑर्गॅनिल आहे. ओके, ठीक आहे. तर बघा समजा दिस इज अ क्लोरोप्लास्ट आहे आणि मी क्लोरोप्लास्ट मध्ये समजा हे मी आता ग्रॅना काढतोय. समजा हे ग्रॅना आहे. ओके, दिस इज अ ग्रॅना. ओके, आणि सिंगल ग्रॅना. ओके, सपोज मी एक सिंगल ग्रॅना बाहेर काढला, आपण त्याला काय म्हणतो, दिस इज अ थायलॅकॉइड. ओके, काय हे थायलॅकॉइड असतं. समजा आपल्या घरामध्ये भरपूर आपल्याकडे कॉइन असतील. ओके, 5 रुपयाची कॉइन असेल किंवा 1 रुपयाची कॉइन असेल, आपण समजा एकावर एक ती अरेंज केली, आपण त्याला ग्रॅना असं म्हणतो. ओके, ठीक आहे. तर बघा आता बघा समजा हा आपला सूर्य, काय हे आपलं सूर्य. ओके, सनलाइट. ओके, बघा हे सनलाइट जेव्हा ह्या ग्रॅनावरती पडेल. ओके, सनलाइट जेव्हा ह्या ग्रॅनावरती पडेल, ग्रॅना कंटेन्स काय असतं ग्रॅनामध्ये, ग्रॅना कंटेन्स क्लोरोफिल पिगमेंट्स. ओके ओके, दॅट क्लोरोफिल पिगमेंट्स ऍब्सॉर्ब द सनलाइट. ओके, ते सनलाइटची वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करतात. ओके, समजा आणि ग्रॅना आर दी, समजा दिस इज द ग्रॅना. ओके, दिस इज द ग्रॅना. ग्रॅना आर दी साइट फॉर दी लाईट रिॲक्शन. हे काय बानो, इथं लाईट रिॲक्शन होत असते. मी काय तुम्हाला म्हणलं, लाईट रिॲक्शन मधून काय बाहेर पडणार आहे, लाईट रिॲक्शन मधून एनर्जी बाहेर पडणार आहे. म्हणजे समजा ह्यामध्ये तुम्हाला एटीपी आणि NADPH2 बाहेर पडले. ओके, म्हणजे लाईट रिॲक्शन मेन काय एटीपी आणि NADH तयार करणे. ओके, आणि ह्यातलं लाईट रिॲक्शन एटीपी NADH बाहेर पडणार आहे. ओके, समजा हे आपला स्ट्रोमा. ओके, स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट इज अ साइट फॉर द डार्क रिॲक्शन. म्हणजे तुमचे ऑल C3 असेल, C4 असेल, कॅम असेल, दिस ऑल सायकल्स रन्स इनसाइड दी स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. ओके, तुम्हाला विचारलं जाईल की साइट फॉर C4 सायकल, साइट फॉर C3 सायकल. ओके, क्लिक करा, उत्तर तुमचं असणार आहे स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. म्हणजे डार्क रिॲक्शन मध्ये जेवढे काही सायकल्स असतील ते तुमच्या स्ट्रोमा मध्ये होणार आहेत. ओके, इथेपर्यंत तुम्हाला काल सांगितलेलं होतं. समजा हे एटीपी आणि NADH समजा इथे मी काढतोय. दिस इज सपोज दिस इज अ केल्विन सायकल. ओके, C3 सायकल, हे एटीपी आणि NADH2 हे सायकल मध्ये यूज होणार आहे आणि तुम्हाला ह्यातनं भेटणार आहे ग्लुकोज मॉलिक्यूल. ओके, काल का ओव्हरऑल म्हणजे एटीपी आणि NADH2 ह्यातनं बाहेर पडलेले हे आपण आपले डार्क रिॲक्शन यूज करतात आणि तिथनं आपला ग्लुकोज मॉलिक्यूल भेटणार आहे. दिस इज द ओव्हरऑल इंटरॅक्शन बिटवीन द लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन. ओके, कधी विसरू नका, डार्क रिॲक्शन रात्री होणार नाही, डार्क रिॲक्शन पण दिवसाच होणार आहे. हे तुम्ही कधीच विसरू नका, हे मला सांगायचं होतं. ठीक आहे, मी काल ऑलरेडी पूर्णपणे एकदम नीटपणे म्हणजे एकदम 1 तास फक्त लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन मध्ये घालवला आहे. किती, काल मी 1 तास लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन मध्येच घालवला आहे. सर्वांना सर्व कळालेलं असेल. ओके, आपण तर पुढे जाऊया. ओके, 1 मिनिट थांबा, काय कायांचे एनरोलमेंट आलेले आहेत, आपण त्यांना आत घेऊया. ओके, एकच मिनिट, त्यांचा फोन येतो मला सगळ्या पोरांचा. ठीक आहे, चला. सर्वांना कळालं का इथेपर्यंत? इथेपर्यंत काय सांगा, पुढे जाऊया आपण. इथेपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत का? लाईट रिॲक्शन डार्क रिॲक्शन काय असेल तर पुढे जायला बरं. ओके, ठीक आहे, चला कमेंट करा इथेपर्यंत क्लिअर असतील एकदम. मी काल 1 तास ह्यामध्ये घालले, किती 1 तास फक्त लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन सांगतो. आपण तर पुढे जाऊया काय, कारण खूप वेळ लागतो याला. येस, ओके, चला ठीक आहे, पुढे जाऊया.
आता मी सांगितलेलं तुम्हाला ऑलरेडी, लाईट रिॲक्शन मध्ये एकूण 2 सायकल्स आहेत. ओके, आणि डार्क रिॲक्शन मध्ये एकूण 3 सायकल आहेत. मग सर कुठले कुठले आहेत? लाईट रिॲक्शन मध्ये 2 सायकल म्हणजे कुठले कुठले? एक असतं आपलं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, दुसरं आपलं असतं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. 2 सायकल हे लाईट रिॲक्शनच्या अंडर येतात आणि C3, C4 आणि कॅम हे आपले डार्क रिॲक्शन मध्ये येतात. तुम्हाला अदर नेम माहित पाहिजे, मी परत रिपीट करतोय कारण तुम्हाला गोष्टी विसरू नये म्हणून. C3 also called as Kelvin cycle. Okay, C4 also called as Hatch and Slack pathway. Hatch and Slack. Okay, पाठच करायचं लेक्चरला माझ्या, परत रिव्हिजन करायची गरज नाही पडणार. लक्ष द्या एकदम. ओके, परत तुम्हाला पुस्तक वाचायची पण गरज नाही पडणार माझ्या लेक्चरला, फक्त तुम्ही लक्ष द्या पुढे. ओके, कॅम. ओके, also called कॅम पाथवे. ह्यात काय लाउदर नेम नाही. ओके, तर बघा आपण आता लाईट रिॲक्शन पहिला बघूया. सायक्लिक मी ऑलरेडी सांगितलं होतं आणि काल मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे, तरी पण तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो. ओके, ठीक आहे, चला बघा. हे आपण पहिला बघूया नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग सर तुम्ही म्हणाल व्हॉट इज फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय? फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय? तर बघा, समजा हा आपला एडीपी, एडीपी म्हणजे ॲडेनोसाइन डायफॉस्फेट. ओके, मग हे एडीपी जेव्हा एटीपी मध्ये कन्वर्ट होईल, काय म्हणलो, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, म्हणजे ह्यामध्ये एक फॉस्फेट ग्रुप ऍड झाला म्हणजेच काय झालं, दिस इज फॉस्फोरायलेशन. एक फॉस्फेट ग्रुप ऍड होणं म्हणजेच काय, फॉस्फोरायलेशन. कळलं का? एक एडीपी म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप ऍड होणं म्हणजेच फॉस्फोरायलेशन. अँड दिस ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ द लाईट, सो इट इज कॉल्ड ॲज फोटोफॉस्फोरायलेशन. तिथेपर्यंत क्लिअर असेल, एकदम क्लिअर कट असेल, त्याच्यापर्यंत काही अडचण असणार नाही. फोटो मीन्स लाईट, फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ द फॉस्फेट ग्रुप दॅट एडीपी मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज फॉस्फोरायलेशन. त्यात काय अवघड नाही. ठीक आहे, चला पहिला बघूया आपण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, तर बघा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं, बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इनसाइड द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन देयर इज अ बोथ पीएस सेकंड अँड पीएस फर्स्ट. ओके, मग सर हे पीएस सेकंड काय असतं, पीएस फर्स्ट काय असतं? पीएस म्हणजे काय, फोटो सिस्टीम. पीएस म्हणजे काय असतं बाळांनो, दिस इज अ फोटो सिस्टीम. ओके, मग ही पीएस सेकंड ही आपण असायला असं म्हणतो P680 असं म्हणतो. म्हणजेच काय, ही फोटो सिस्टीम 680 nm. ओके, 680 nm ह्या वेवलेंथ, लाईटच्या वेवलेंथला ही कशी आहे, ही चांगली किंवा सुटेबल आहे. ह्या वेवलेंथ लाईटला ही चांगली लाईट ऍब्सॉर्ब करू शकते. कुठली, पीएस सेकंड, म्हणून त्याला आपण P680 असंही म्हणतो. आणि पीएस फर्स्टला आपण P700 असंही म्हणतो. म्हणजेच काय, पीएस फर्स्ट ही P700 असं म्हणतो. P7 म्हणजे काय, 700 nm लाईटला ती पीएस फर्स्ट ही चांगली म्हणजे एकदम योग्य आहे, किंवा ती त्या लाईटला वेवलेंथला एकदम योग्य प्रकारे रिस्पॉन्सिबल करते. हे होतं आपला पीएस सेकंड आणि पीएस फर्स्ट. ओके, काल असेल तर बघा, inside the non cyclic photofluorescence there is the involvement of both PS second आणि PS first. काय बाळांनो, नॉन सायक्लिक मध्ये पीएस बघा दिसतं काय तुम्हाला इथं खाली, बघा डायग्राम बघा. ओके, इथं बघा पीएस सेकंड पण आहे आणि इथं पीएस फर्स्ट पण आहे. ओके, पण बाळांनो सायक्लिक मध्ये फक्त पीएस फर्स्टच असतो, तिथं पीएस सेकंड नसतो. ओके, तर ठीक आहे सर. बघा आता बघा इथे शो केलं नाही, पण मी सांगतो इथं आपला H2 मॉलिक्यूल असतो आणि हा H2 मॉलिक्यूल H आणि O मध्ये डिवाइड होतो. आपण याला फोटोलायसिस ऑफ वॉटर असंही म्हणतो. ओके, म्हणजेच काय, photolysis of water always occurs inside the light reaction. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन हा लाईट रिॲक्शनचे पार्ट आहे. सो photolysis of water is always occurs inside the light reaction आणि photolysis of water is always with the PS second only. बघा हा आपला फक्त पार्ट आहे ना, हा फोटोलायसिसचा, हा फक्त बाळांनो पीएस सेकंड बरोबरच असतो, हा पीएस फर्स्ट बरोबर अवेलेबल नसतो. ओके, म्हणून photolysis of water is always associated with the PS second, that is फोटोसिस्टीम सेकंडला अवेलेबल असतो. ओके, त्याबरोबर असतो, ना की पीएस फर्स्ट बरोबर तो नसतो. ओके, मग तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, photolysis of water always occurs inside the light reaction. ओके, दुसरी गोष्ट, photolysis of water is always associated with PS second only. तिसरी गोष्ट, photolysis of water is always occurs inside the non-cyclic photophosphorylation because inside the cyclic photophosphorylation there is no PS second. फक्त सायक्लिक मध्ये फक्त पीएस फर्स्ट असतो. ओके, मी काय म्हटलं, photolysis of water is always associated with the PS second only. ओके, म्हणून बानो मग पीएस सेकंड हा आपला सायक्लिक मध्ये नसतो, मग त्या ठिकाणी फोटोलायसिस वॉटर होणार आहे का, नाही होणार आहे. फक्त म्हणून फोटोलायसिस वॉटर इज ऑलवेज असोसिएटेड विथ द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन.
फोटोलायसिस ऑफ वॉटर इज नॉट असोसिएटेड विथ द सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. इथेपर्यंत कळाल्या गोष्टी, तर पुढे जाऊया. ओके, समजा हा आपला सनलाइट आहे. सनलाइट जेव्हा पीएस सेकंडवरती पडेल, त्यातून एक इलेक्ट्रॉन जंप मारलेला आहे. ओके बघा, इथं बघा दिसतो मला, हा इलेक्ट्रॉन आहे, हा जंप मारलेला आहे. ओके बघा, प्रायमरी इलेक्ट्रॉन acceptor of the PS second is always pO14. काय बानो, प्रायमरी इलेक्ट्रॉन acceptor of the PS second is the pO14 असतं. ओके ठीक आहे, बघा हा इलेक्ट्रॉन खाली खाली आला. बघा आता प्लास्टोक्विन आहे, तो सायटोक्रोम B6 असतं, इथं प्लास्टोसायनिन असतं. ओके, आणि आपला हा PS फर्स्ट आहे. ओके, हा PS फर्स्ट आहे. ओके बघा, परत इलेक्ट्रॉन जंप मारला इथं. ओके, जंप मारला इलेक्ट्रॉन, बघा इथे प्रायमरी ऍक्सेप्टर असतं याचं FRS. ओके, मग PS फर्स्टचा प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतं FRS, म्हणजेच काय, फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. ओके, तुम्हाला हे माहित पाहिजे लॉंग फॉर्म. ओके, मग मला काय म्हणायचं, PS सेकंडचा ऑलवेज प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज द FeO14 असतं, पण PS फर्स्टचा आपला FRS असतो. बघा, हे झालं आपलं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. बघा कितने इलेक्ट्रॉन जंप मारलेला आहे. ओके बघा, PS सेकंड मधनं तुमचा इलेक्ट्रॉन जंप मारलेला आहे, पण परत हा PS सेकंड आला आहे का नाही आला इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन इथं एनएडीपीएस यूज केलेला आहे. ओके बघा इथे शेवटले सगळं मला एनएडीपीएस हा इलेक्ट्रॉन यूज केला आहे, हा इलेक्ट्रॉन परत आला का नाही आला, म्हणून इट इज अ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन. म्हणजे जंप मारलेला इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणाहून जंप मारलेला आहे स्टार्टिंग पॉइंटला, परत त्या ठिकाणी आलेला नाही, सो इट इज कॉल्ड एज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, also called as झेड स्कीम. बघा झेड स्कीम, बघा दिसतं का झेड स्कीम, असं असं आणि असं, सो इट इज कॉल्ड एज also called as झेड स्कीम सायकल असं त्याला म्हणतो आपण. ओके, इथेपर्यंत कळलं असेल. ओके, मग तुम्हाला तिला की पॉइंट्स काय सर, की पॉइंट सांगा मला फक्त, की पॉइंट्स काय बघा, की पॉइंट्स काय नॉन सायक्लिकचे. बघा सांगतो नॉन सायक्लिक. ओके, नॉन सायक्लिक बघा, नॉन सायक्लिक हा आपला लाईट रिएक्शनचा पार्ट आहे. ठीक आहे सर, बरोबर आहे. लाईट नॉन सायक्लिक मध्ये PS सेकंड पण असतो, PS अँड PS फर्स्ट. ओके, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन इन्व्हॉल्व्स बोथ PS फर्स्ट आणि PS सेकंड. ओके ठीक आहे सर, मग PS सेकंड बरोबरच. ओके, फोटोलायसिस ऑफ वॉटर इज ऑलवेज असोसिएटेड विथ द PS सेकंड ओनली. म्हणजेच काय, PS सेकंड हा फक्त नॉन सायक्लिक मध्ये असतो, म्हणून मी काय म्हणू शकतो का, फोटोलायसिस ऑफ वॉटर इज ऑलवेज associated with the non-cyclic photophosphoration. There is no photolysis of water inside the cyclic photophosphoration. Cyclic मध्ये photophosphoration photolysis of water होत नसतं. काय, ब्रेकडाउन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल तिथे होत नाही, कारण PS सेकंड नाही. ओके ठीक आहे. ओके, इथेपर्यंत तुम्हाला नॉन सायक्लिक कळलं असेल. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन also called as झेड स्कीम सायकल. ओके, also called as झेड स्कीम सायकल. इथेपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. ओके, पुढे जाऊया आपण. पुढे बघा, ही दिस इज अ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, काय सायक्लिक, बघा ह्यामध्ये फक्त PS फर्स्ट आहे का, PS सेकंड आहे का, इथं PS सेकंड नाही, म्हणजेच काय इथं फोटोलायसिस ऑफ वॉटर होणार आहे का, नाही होणार आहे. ओके, ज्या ठिकाणी PS सेकंड असेल त्याच ठिकाणी बाळांनो फोटोलायसिस ऑफ वॉटर होणार आहे. ओके, या ठिकाणी PS फर्स्ट आहे फक्त, म्हणून PS फर्स्टचा कोण आहे, मग सांगितलं ऑलरेडी, प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज द FRS, फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्सेस. ओके बघा, फेरोडॉक्सिन सायटोक्रोम B6 F आणि प्लस PC, आणि परत इलेक्ट्रॉन हा स्टार्टिंग पॉइंट आला का, बघा इथनं जंप मारला इलेक्ट्रॉन, परत हा इनिशियल कंडिशन आला, सो इट इज कॉल्ड एज सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉन जंप मारला परत स्टार्टिंग पॉइंटला येणंच आपण त्याला सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन असे म्हणतो. बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशी की दोन्ही सायकलचं काम काय आहे, एटीपी तयार करणे. बघा झाला का एटीपी तयार. ओके, एटीपी झाला तयार. ओके बघा, अनेक सांगायचं राहिले. ओके बघा, सायक्लिक मधनं आपल्याला फक्त आपल्याला 2 ATP मॉलिक्युल्स मिळाले. हिअर इज नो एनी फॉर्मेशन ऑफ NADPH2 मॉलिक्यूल. झाला का तयार NADPH2, झालेला नाही. सो inside the cyclic photosphorylation there is no formation of the NADPH, there is only formation of the ATP molecule. तुम्ही जरा बॅक या. बघा हे आपला नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. बघा इथं तुम्हाला दिसतं का, इथं एटीपी मध्ये झाला, इथे एक एटीपी असतो बरं का, तुम्ही शो केलेलं नाही, पण इथे एक एटीपी असतो आणि इथं आपले NADPH2 पण आहेत. मग मी काय म्हणू शकतो का, नॉन सायक्लिक मध्ये बघा मी काय म्हणतो, नॉन सायक्लिक मध्ये बोथ ATP अँड NADPH2 molecules are formed. ओके, सायक्लिक मध्ये फक्त ATP तयार होणार आहे, देयर इज नो एनी NADPH2 molecule. अजून सांगायचं राहिलं की बघा मी काय म्हणलं, नॉन सायक्लिक मध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर होतं. बघा खाली बघा जरा, बघा इथं बघा इथनं ओ बाहेर पडलाय,
जे ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन बाहेर पडतो थ्रू स्टोमाटा. ओके, तो स्टोमाटा बाहेर पडतो आणि आपण जो रेस्पिरेशन करतोय, ओके, आपण असते प्लांट्स असतील, जो आपण रेस्पिरेशन करणार आहे हा आपला हाच O2 असतो. कुठला? तिथनं बाहेर पडलेला वस्तू O2 असतो. मग मी असं म्हणू का, मी एक फायनल कन्क्लुजन करू का असं? ठीक आहे, मी फायनल कन्क्लुजन करतो बघा. मग मी असं म्हणू का बघा, नॉन सायक्लिक. ओके बघा, नॉन सायक्लिक मध्ये काय काय मिळतं? देयर इज फॉर्मेशन ऑफ ATP प्लस NADPH मॉलिक्यूल. ओके ठीक आहे सर. बघा नेक्स्ट, देयर इज अ फोटोलायसिस ऑफ वॉटर. ओके ठीक आहे सर, ठीक आहे. चला, देयर इज अ ऑल्सो रिलीज ऑफ ऑक्सिजन. ओके, म्हणून ह्यातूनच आपला ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. हे झालं आपलं नॉन सायक्लिक. ओके, आपण बघूया सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. बघा मी काय म्हणतो, हिअर इज ओनली ATP मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. ओके, नो एनी NADH2. ह्यामध्ये NADH तयार होणार का? नाही होणार आहे. ओके ठीक आहे. आणि अल्सो, ओके, अल्सो काय, हिअर इज नो एनी फोटोलायसिस ऑफ वॉटर. ओके, त्यामध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर होणार आहे का? नाही होणार आहे. अल्सो देयर इज नो रिलीज ऑफ एनी ऑक्सिजन मॉलिक्यूल. ओके, हे झालं आपलं सायक्लिकचं आणि हे झालं आपलं नॉन सायक्लिकचं. सर्वांना सर्व कळालंय का? जरा कमेंट करा. ओके चला, कमेंट करा. इथेपर्यंत क्लिअर आहे का? सायक्लिक नॉन सायक्लिक कळालं का? चला, क्लिअर असेल तर फोटो जाऊया. सर्वांनी कमेंट करा प्लीज. पूजा, ओके, भांगर अनिकेत, ओके, वैष्णवी आकरे. चला, संदीप येस म्हणतोय. आणि बाकीच्यांना कळालं नाही का? काही रिपीट करायची गरज आहे का? एवढं स्लो सांगतोय तुम्हाला, एवढं कोण शिकवणार नाही. ओके, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. गौरव म्हणतोय येस. आणि कोण? चला, हर्षदा शिंदे येस सर. ठीक आहे, चला आपण आता पुढे जाऊया. सर प्लांट मध्ये दोन काय? प्लांट मध्ये दोघी म्हणजे नाही कळलं मला सर. प्लांट मध्ये दोघी दोघी म्हणजे काय? जे नाही कळलं मला, परत रिपीट कर. ओके, तर बघा आपण आता वळूया डार्क रिएक्शन कडे. आपण काय करू आता? डार्क रिएक्शन कडे वळूया. ओके, तर बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे डार्क रिएक्शन. ओके, डार्क रिएक्शन म्हणजे काय? दिस इज ऑल दी एन्झायमॅटिक प्रोसेस. दिस ऑल आर दी एन्झायमॅटिक सायकल्स. ओके, मग डार्क रिएक्शन इज डिपेंडेंट ऑन. डार्क रिएक्शन इज डिपेंडेंट ऑन म्हणजे असं म्हणू का, डार्क रिएक्शन इनडायरेक्टली, ओके, इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्रोडक्ट्स ऑफ, ओके, प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन. म्हणजेच काय, म्हणजे असं म्हणू शकतो का, डार्क रिएक्शन हे लाईट रिएक्शन मधून बाहेर पडलेल्या ATP आणि NADPH2 वरती डिपेंडेंट आहे. जर समजा तुमची लाईट रिएक्शन झालीच नाही तर तुमची डार्क रिएक्शन पण होणार नाही. ओके, म्हणून डार्क रिएक्शन इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिएक्शन. असं म्हणू का, डार्क रिएक्शन इज इनडायरेक्टली, डायरेक्टली आहे का नाही, इनडायरेक्टली डिपेंडेंट ऑन प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिएक्शन. म्हणजे ATP आणि NADPH वरती ते डिपेंडेंट आहेत. कारण कोणती पण सायकल रन करायला त्याला एनर्जी लागत असते आणि ती एनर्जी आपल्याला लाईट रिएक्शन मधून भेटणार आहे. आणि एक पॉईंट, की पॉईंट काय बानो, डार्क रिएक्शन इज ऑलवेज ऑकर्स इनसाइड दी स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. तुम्हाला पाठ पाहिजे, हे आपला इम्पॉर्टंट आहे. काय? डार्क रिएक्शन ऑलवेज ऑकर्स इनसाइड दी स्ट्रोमा ऑफ दी क्लोरोप्लास्ट. इथेपर्यंत क्लिअर असेल. ओके ठीक आहे, आपण सायकल बघूया. आपण पहिली सायकल बघूया, C3 सायकल पहिला आपण बघूया. ओके ठीक आहे, बघा दिस इज अ C3 सायकल. ओके, मग तुम्हाला की पॉइंट्स काय पाहिजे बघा. देर इज अ 3 स्टेप्स. ओके, देर इज अ 3 स्टेप्स. ओके, इनसाइड C3 सायकल. कुठले कुठल्या बाळांनो? पहिली स्टेप होत असते आपली कार्बोझायलेशन. म्हणजेच काय? कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन. दुसरी स्टेप असते आपली रिडक्शन. थर्ड स्टेप असते आपली रिजनरेशन. तुम्हाला ह्या 3 स्टेप माहित पाहिजे. तुम्हाला एमसीआर विचारू शकतं, विच ऑफ द फॉलोइंग आर दी स्टेप्स ऑफ दी C3 सायकल. तुम्हाला एमसीआर तुम्हाला असा क्वेश्चन करू शकतं की विच ऑफ द फॉलोइंग आर दी स्टेप्स ऑफ दी C3 सायकल. मग तुम्हाला आठवलं पाहिजे कुठले कुठले? कार्बोझायलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन. तुम्हाला हे स्टेप तुम्हाला आठवलं पाहिजे. ओके ठीक आहे, तर बघा नेमकं काय होत असतं तर बघूया आपण. बघा फर्स्ट, ओके, तुम्हाला माहित पाहिजे की फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कुठला आहे. ओके, तुम्हाला प्रत्येक सायकलचं फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कुठला आहे माहित पाहिजे. ते सांगतो बघा. C3चं कोण आहे भावनो? C3चं PGA आहे. काय भावनो? PGA, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. पाठ करायचं. ओके, हा कसा आहे? हा 3 कार्बन कंपाऊंड आहे. कसा भावनो? हा 3 कार्बन कंपाऊंडचा आहे. म्हणून आपल्याला
C3 सायकल असे म्हणतो. बघा C4 मध्ये कोण असते बानो? C4 मध्ये आपला OAA असतो, म्हणजे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. हा कसा आहे? हा आपला 4 कार्बन कंपाऊंड आहे तुम्हाला, म्हणून ह्याला आपण C4 सायकल असे म्हणतो. ओके, म्हणून फर्स्ट लेवल प्रोडक्ट कुठला आहे त्यावरनं ह्या सायकलला काय नाव पडलेले आहे. ओके, आपण पहिला C3 बघूया. ओके, C3 बघूया. ठीक आहे, आता बघा तुम्हाला आणि काय माहिती बघा, तुम्हाला माहित पाहिजे की C3 मध्ये कोण CO2 ऍसिड कोण आहे आणि C4 मध्ये कोण आहे. बघा, द CO2 acceptor inside the C3 cycle कोण आहे बानो? आपला RUBP आहे. कोण बानो? RUBP, ribulose biphosphate. काय बानो? ribulose biphosphate is the primary CO2 acceptor inside the C3 cycle. ओके, मला सांगा C4 चा कोण आहे सांगा बघू. C4 चा प्रायमरी CO2 ऍक्सेप्टर कोण आहे मला सांगा. चला, जयेश म्हणतो पेप. ओके, आणि कोणाचं कमेंट? पूजा म्हणते पेप, संदीप पेप, वैष्णवी पेप, प्रीती पेप म्हणत्या. ओके, आणि कोणाचं कमेंट नाही का? पेप म्हणजे काय असतं? लॉंग फॉर्म. तुम्हाला पेपचं लॉंग फॉर्म माहित पाहिजे. फॉस्फोइनॉल पायरेट असतं. ओके, तुम्हाला आरबीपीचं माहित पाहिजे, रिबुलेस बाय फॉस्फेट. ओके, ठीक आहे. मी काय म्हणलं, C3 चा CO2 कोण आहे ऍसिटर? हा आपला आरबीपी आहे. बघा बघा हा ऍटमॉस्फियर मधनं स्टोमाटा थ्रू. ओके, स्टोमाटा थ्रू झाडानं CO2 आत घेतलेला आहे. ओके, मग बानो इथे आपला तो एन्झाइम रुबिस्को. कुठला एन्झाइम असतो? रिबुस्को. काय बनव? रिबुलेस बायफॉस्फेट कार्बोजनेज ऑक्सिजनेज. ओके, काय बनव लॉंग फॉर्म? रिबुलेस बायफॉस्फेट कार्बोझायलेज ऑक्सिजनेज इज अ एन्झाइम which fix or which adds the CO2 inside the RBP. म्हणजे हा रिबुस्को हा CO2 हा आरबीपी मध्ये ऍड करतो. ओके, हा ऍड करतो. बघा बघा मी काय म्हणतो बघा. ओके, हा आरबीपी ऍड केल्यानंतर ओके देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द फर्स्ट स्टेबल मॉलिक्यूल इज द 3PGA. कुठला बानो? 3PGA. ओके, विच ऑफ 3 कार्बन कंपाऊंड. ओके, 3 कार्बन कंपाऊंड. आपण जरा नेक्स्ट स्लाइड वरती डिटेल बघूया. ओके, फक्त लक्षात घ्यायचं, हा 3PGA कसा बानो? हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, म्हणून कॉल्ड C3 सायकल असं म्हणतो. ओके, सेकंड स्टेप काय बानो? सेकंड स्टेप आपले आहे रिडक्शन स्टेप. ओके, थर्ड स्टेप कुठले बानो? आपला रिजनरेशन स्टेप आहे. बघा बघा त्याच्या सेकंड स्टेप मध्ये बघा हा इथं एटीपी यूज झालेला आहे. मग हा एटीपी कुठून आलाय? हा एटीपी, हा NADPH2, हा एटीपी, हे एटीपी बानो आपले लाईट रिएक्शन मधून आलेले आहेत. ओके, लाईट रिएक्शन मध्ये एटीपी इथं आले आहेत. हा एटीपीचा यूज केल्यामुळे ही सगळी सायकल रन होते. म्हणजे तुम्हाला सायकल मध्ये कुठल्या कंपाऊंडचं तुम्हाला रिडक्शन करायचं असेल, कुठल्या कंपाऊंड तुम्हाला रिजनरेशन करायचं असेल, त्याला एनर्जी लागत असते आणि ती एनर्जी तुम्हाला लाईट रिएक्शन मध्ये भेटणार आहे. ओके, म्हणून बानो लाईट रिएक्शन शिवाय तुमचं डार्क रिएक्शन होणार आहे का? नाही होणार आहे. कारण रिजनरेशन करायला किंवा रिडक्शन करायला किंवा सायकल करायला एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी आपल्याला लाईट रिएक्शन मध्ये मिळत असते. म्हणून बघा ह्या ठिकाणी एक एटीपी. ओके, NADPH2 आणि ह्या ठिकाणी एक एटीपी. ओके, मग बघा मी काय म्हणतो बघा, मी काय असं म्हणू शकतो का? बघा इथे बानो बघा, मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती घेतो, आपण एकदम व्यवस्थित करून घेऊया. ओके, जरा थांबा. बघा मी काय म्हणलं बानो, आपला हा आपला आरबीपी. बघा आरबीपी कसा बानो? हा आपला 5 कार्बन कंपाऊंड आहे. कसा बानो? 5 कार्बन कंपाऊंडचा आहे. कुठला आरबीपी? बघा 1 कार्बन कंपाऊंड, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन आणि आपला 5 कार्बन झाला. ओके, बघा ऍटमॉस्फियर मधनं झाडं स्टोमाटा थ्रू CO2 घेतले. ओके, CO2 घेतला, हा एक कार्बन आहे. ओके, हा एक कार्बन आहे. इथे कुठला एन्झाइम असतो? इथे एन्झाइम असतो आपला रिबुस्को असतो. हा रिबुस्को हा CO2 ह्या आरबीपी मध्ये काय करतो? फिक्स करतो. ओके, अरे फिक्स करतो. ओके, फिक्स केला, बरोबर आहे. हा आरबीपी ऑलरेडी 5 कार्बन कंपाऊंडचा आहे आणि हा एक कार्बन कंपाऊंड, म्हणून इथे काय होणार आहे? इथे आपला 6 कार्बन कंपाऊंडचा एक कंपाऊंड होणार आहे. पण हा कसा आहे बानो? हा आपला अनस्टेबल कंपाऊंड आहे. कसा बानो? आपला अनस्टेबल कंपाऊंड असल्यामुळे ह्या कंपाऊंडचं ब्रेक होऊन, ओके, ब्रेक होऊन 2 मॉलिक्युल्स ऑफ दी 3PGA, किती 2 मॉलिक्युल बनणार आहेत. 3PGA किती 2 मॉलिक्युल, म्हणजे हा एक 3PGA, एक 3, हा एक 3 कार्बन कंपाऊंड आणि हा सेकंड मॉलिक्युल 1 2. बघा मी काय म्हणलं, बानो हा आपला 5 कार्बन कंपाऊंड आहे. ओके, हा 5 कार्बन आहे, बरोबर आहे. हा CO2 रिड्यूस करून ह्या आरबीपी मध्ये ऍड केला, म्हणजे हा आपला 5 कार्बन प्लस हा एक कार्बन झाला 6 कार्बन बनलेला आहे. ओके, हा 6 कार्बन कसा आहे? हा 6 कार्बन आपला, ओके, हा
हा कसा आहे भावानो, हा अनस्टेबल कंपाऊंड आहे, बरोबर आहे. हा कसा आहे, अनस्टेबल असल्यामुळे ह्याचं आपल्याला ब्रेकडाऊन करण्याची गरज आहे. म्हणून 6 कार्बनचा आपण 2 मॉलिक्यूल मध्ये 3-3 कार्बनचं केलेलं आहे. ओके, जास्त हे एक 6 कार्बन आहे ना, इकडे 3 घे, हा 3 झाला आणि हा 3 झाला. ओके, म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ दी 3Pg. ओके, इथेपर्यंत कळालं का? कमेंट करा. ओके, इथेपर्यंत कळालं का? ओके, चला कमेंट करा. संदीप म्हणतोय की आरयूपी इज, हा बरोबर आहे, आरयूपी इज अ मोस्ट ॲबंडंट प्रोटीन इनसाइड दी वर्ल्ड. ओके, तसे ठेवा काय बानो, आरयूपी इज अ मोस्ट ॲबंडंट प्रोटीन. ओके, हा इथे पण कळालं का? सांगा का असं आलेलं आहे असं. ठीक आहे, मी काय म्हटलं, आरयूपी हा 5 कार्बन कंपाऊंडचा आहे. ओके, रुबिस्को, ओके, रुबिस्को काय बघा, रुबिस्को एक एन्झाइम आहे, म्हणजे लॉंग फॉर्म काय, आरयूपी, रुबुलेस बायफॉस्फेट कार्बोजनेस ऑक्सिजनेस, हा काय रुबिस्कोचा लॉंग फॉर्म आहे. हा रुबिस्को एन्झाइम बाहेरच्या CO2 ला त्या आरयूपी मध्ये फिक्स केलेला आहे. ओके, आरयूपी ऑलरेडी आपला हा 5 कार्बन कंपाऊंडचा आहे आणि हा एक कार्बन म्हणजे बनलं आपलं 6 कार्बनचा बनलेला आहे. पण हा 6 कार्बन कंपाऊंड कसा बानो, हा आपला अनस्टेबल असल्यामुळे आपला 2 मॉलिक्यूल मध्ये ब्रेक करणं गरजेचं आहे. म्हणून हे ब्रेक करतं 2 कार्बन, 2 कंपाऊंड मध्ये, ऍटलीस्ट दोन्ही पण ही 3 कार्बन आणि कार्बन, म्हणजे आपण 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल तयार केले. कुठले बानो, आपण पीजी तयार केले. ओके, ओके, हा आपला स्टेबल प्रोडक्ट आहे. आपण सर्व आता स्टेबल बनलेला आहे. ओके, ठीक आहे सर, इथेपर्यंत मला काही स्टेप नाही. ते झालं आपलं फर्स्ट स्टेप, दॅट इज कार्बोझायलेशन. ओके, दॅट इज द कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन स्टेप झालं. ही आपली फर्स्ट स्टेप झाली आपली सिटी सायकलची. काय म्हणून, कार्बोझायलेशन. आपण नेक्स्ट बघूया रिडक्शन स्टेप. ओके, आता बघा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की रिडक्शन करायला आणि थर्ड स्टेपला, म्हणजे सेकंड स्टेप कुठली आहे आपली, रिडक्शन स्टेप आपली सेकंड आहे. ओके, आणि ते समजा ही आपली रिजनरेशन स्टेप आहे. कुठल्या वानो, रिजनरेशन स्टेप, दॅट इज थर्ड स्टेप, दॅट इज द रिजनरेशन. ओके, बघा बोथ इनसाइड रिडक्शन स्टेप अँड रिजनरेशन स्टेप देयर इज रिक्वायरमेंट ऑफ दी एनर्जी. ओके, ह्या दोन्ही स्टेपला जर एनर्जीची गरज असते. म्हणून बानो प्लान बघा, इथे आपला एटीपी. ओके, दिस एटीपी इज कन्वर्टेड इनटू एडीपी, म्हणजे आपला एनर्जी हा एटीपी मध्ये 3 ऍडिशन ट्रायफॉस्फेट आहे, पण एक एनर्जी यूज करून झाला एडीपी. ओके, also there is NADPH. ओके, NADPH कन्वर्टेड इनटू NADP. ओके, म्हणजे इथे H पण त्यांनी यूज केलाय, प्लस त्यांनी एटीपी पण यूज केलाय, म्हणजे ह्या ठिकाणी तुमचे NADP पण झाला यूज आणि एटी पण झाला यूज. मी असं म्हणू का, बघा ऑलरेडी कसं आहे, इथं 2 कार्बन आहेत, बरोबर आहे, म्हणजेच काय 2 एटीपी. ओके, 2 कार्बनला 2 लागतील एटीपी, कारण एका मॉलिक्यूलला 1 एटीपी, 2 कार्बनला 2 एटीपी. ओके, आणि ऑल्सो 2 NADPH. ओके, कारण 2 कंपाऊंड आहेत. ओके, कारण मी वेळेला सांगितले 2 मॉलिक्युल्स ऑफ दी 3Pg. ओके, बघा एकूण हा 2 एटीपी आणि हा 2 NADPH2 क्लिअर असेल. कुठं, सेकंड स्टेपला. कुठल्या स्टेपला, सेकंड स्टेप ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन स्टेप. ओके, त्या स्टेपला 2 एटीपी आणि 2 NADPH2 मॉलिक्यूल यूज झाले आहेत का, झाले यूज. ओके, आता बघा थर्ड स्टेपला कुठली, रिजनरेशन स्टेप. ओके, बघा इथे पण बघा 1 एटीपी आपला यूज होतो. ओके, एटीपी झाला यूज कन्वर्टेड टू एडीपी. ओके, म्हणजे काय मला म्हणायचं काय, बघा टोटल काय झाला बघा, एकूण फॉर ईच सायकल. ओके, फॉर ईच सायकल देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ दी, हा 1 एटीपी. ओके, हा 1 एटीपी आणि हा 2 एटीपी. ओके, म्हणून देयर इज रिक्वायरमेंट ऑफ 3 एटीपी. ओके, फॉर 3 एटीपी फॉर ईच सायकल, एका सायकलला 3 एटीपी. ओके, आणि देयर रिक्वायरमेंट ऑफ दी 2 NADPH. ओके, किती पाहनो, 2 NADPH. ओके, 2 NADPH. ओके, ठीक आहे. आता इथेपर्यंत कोणा सगळ्यांना क्लिअर असेल, म्हणजे फॉर ईच सायकल देयर इज रिक्वायरमेंट ऑफ दी 3 एटीपी अँड 2 NADPH. ओके, इथेपर्यंत काय असेल बघा, लक्ष द्या. इथे पण आपण हे करूया, आपण जरा ब्रेक घेऊन परत मागे जाऊया. बघा मला करायचं आहे, म्हणजे कोणती पण सायकल तयार व्हायला, आता बघा हा आरयूपी आपला काय फर्स्ट कंपाऊंड आहे, बरोबर आहे, मग हा फर्स्ट कंपाऊंड. ओके, कोणती पण सायकल तयार करा, सायकल फिरायला. ओके, फर्स्ट कंपाऊंड परत तयार होणे गरज असते, म्हणजे आरयूपी तुम्हाला परत तुम्हाला सायकल म्हणजे म्हणजे पाहिजेच असतं. मग काय साहेबांनो, हा 5 कार्बन कंपाऊंड आहे, बरोबर आहे, हा एक CO2 इथं आलेला आहे, बरोबर. हा 6 कार्बन कंपाऊंड आले, बघा तुम्हाला मिळणार आहे ग्लुकोज मॉलिक्यूल असतो. काय असतं बाळांनो, आपलं ग्लुकोज मॉलिक्यूल असतो. फॉर्म्युला काय बाळांनो, C6H12O6. काय बाळांनो, हा फॉर्म्युला आपला ग्लुकोज मॉलिक्यूलचा, म्हणजे 6 कार्बनचा कंपाऊंड आहे. तर बघा मी काय म्हणलं की आरयूपी 5 कार्बन कंपाऊंडचा आहे, बरोबर आहे, आणि तुमचा पहिला पॉईंट बनला आपला 6 कार्बन कंपाऊंड बनलेला आहे, 6 कार्बन कंपाऊंडचा आहे. ओके, ठीक आहे. मग अरे आपल्याला परत 5 कंपाऊंड आपला हायस्ट तयार करायचा आहे, म्हणजे आरयूपी तुम्हाला हायस्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, कोणत्या कंडिशनला तुम्हाला इथं 5 कार्बन तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. फक्त विषय काय आला, फक्त हा CO2 मधला. ओके, हा CO2 ना, ह्यामध्ये CO2 तुमचं ग्लुकोज तयार होत असतं, म्हणजे
जेव्हा तुम्ही सायकल ओके म्हणजे समजा सायकल एकदा फिरली फक्त बाळांनो तुम्हाला ठिकाणी एकच कार्बन तुम्हाला बाहेर पडला ओके, तुम्हाला 6 कार्बन इथे पाहिजे, 6 कार्बन तुम्हाला पाहिजे ग्लुकोज सायकलला, एक बाहेर पडला, 5 कार्बन पण इकडे वरतीच गेले ओके. परत सायकल दुसऱ्यांदा फिरली ओके, परत तुमचा एक कार्बन बाहेर पडला ओके, 5 परत गेले ओके. म्हणून असं करत करत ज्यावेळी तुमची सायकल ही 6 वेळा फिरेल, किती बाळांनो, जेव्हा सायकल तुमची 6 वेळा फिरेल ओके, तेव्हा तुमचा ग्लुकोज मॉलिक्यूल बनणार आहे. फेन Kelvin cycle or cycle runs 6 times okay, turns 6 times तेव्हा तुमची ग्लुकोज मॉलिक्यूल बनणार आहे. कारण आरयुपी 5 कार्बन कंपाऊंड आहे, तो परत त्याला मिळणे गरजेचंच आहे. म्हणून आरयुपी मधला कार्बन हा ग्लुकोज सायकलला यूज होत नाही, फक्त बाहेर आलेल्या CO2 मॉलिक्यूल मधला ग्लुकोजच कार्बन ग्लुकोज सायकल होतो. म्हणून बाहेर CO2 मॉलिक्यूल 2 येणार का नाही, एकच कार्बन आहे. म्हणून जेव्हा सायकल ही 6 वेळा फिरेल म्हणजे 6 वेळा एक CO2 आत आला, परत CO2 परत आला, परत आला, परत आला, जेव्हा 6 वेळा CO2 आत येतील, जेव्हा सायकल 6 वेळा फिरेल तेव्हा तुमचा एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होणार आहे. म्हणून बाळांनो Kelvin cycle is turns 6 times, then and then only glucose molecule is formed. Okay, काल इथेपर्यंत कळालंय का? 6 सायकल का गरज असते इथेपर्यंत कळालं सांगा बघू. पुढे जाऊया आपण. सायकल 6 टाइम फिरणं काय गरजेचं आहे, कळालं का? चला क्लिअर आहे का? परत सांगू. चला, सायकल 6 टाइम फिरल्यावरच ग्लुकोज मॉलिक्यूल का तयार होते, तुम्हाला क्लिअर आहे का? चला कमेंट करा. ठीक आहे, मग मग मी असं कन्क्लुजन करू का? मी सगळं खोडतो आता. ठीक आहे, मी सगळं खोडतो, इरेज करतो. मी काय म्हटलं बानो, फॉर मेकिंग ऑफ दी वन ग्लुकोज मॉलिक्यूल ओके, वन ग्लुकोज मॉलिक्यूल देर इज अ 6 टर्न्स ऑफ, जेव्हा सायकल 6 वेळा फिरेल, किती बानो, 6 वेळा. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. किती बानो, 6 वेळा फिरेल तेव्हा तुम्हाला एक ग्लुकोज मॉलिक्यूल मिळणार आहे. ओके, हा झाला आपला पहिला की पॉईंट. ओके, दुसरा की पॉईंट, देर इज अ 3 स्टेप्स इन दी केल्विन सायकल. कुठले कुठले बानो, एक आपलं असतं फर्स्ट स्टेज इज द कार्बोनायलेशन म्हणजे काय, कार्बन फिक्सेशन. सेकंड आपला असतं रिडक्शन स्टेप. थर्ड आपला असतं डिजनरेशन स्टेप. ओके, देयर इज अ 3 स्टेप्स इनसाइड दी केल्विन सायकल. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट की पॉइंट काय बानो, फॉर ईच सायकल देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ दी 3 ATP मॉलिक्यूल. ओके, फॉर ईच सायकल देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ 3 ATP मॉलिक्यूल अँड 2 NADPH2 मॉलिक्यूल. ओके, NADPH मॉलिक्यूल. तर मला सांगा, जर मी एका सायकलला जर एवढे लागत असतील एटीपी आणि डीपीएच2, मला सांगा 6 सायकलला किती लागत असतील? चला कमेंट करा बघा, कोणाचं गणित चांगलं आहे आणि पक्का आहे. चला, मी काय म्हटलं, एका सायकलला 3 एटीपी आणि 2 एनएडीपीएच लागत असतील, तर मला 6 सायकलला किती एटीपी लागतील आणि किती एनएडीपीएच लागतील सांगा. चला, मी काय म्हटलं, एका सायकलला 3 एटीपी आणि 2 एनएडीपीएच2, तर मला सांगा 6 सायकलला किती एटीपी आणि किती एनएडीपीएच2? 18 एटीपी 12 एनएडीपीएच2. ओके, बरोबर आहे. बघा, काय नाही करायचं, फक्त गुणा करायचा आहे. 3 गुणले 6, 2 गुणले 6, 18. ओके, आणि 6 2 12, संपला विषय. काय अवघड आहे का? नाही. ओके, काय अवघड आहे का? नाही. हा तुम्हाला पेपरला क्वेश्चन पडलेला होता. कुठला? त्याने विचारलं होतं की फॉर मेकिंग ऑफ दी वन ग्लुकोज मॉलिक्यूल हाऊ मेनी एटीपी रिक्वायर्ड अँड हाऊ मेनी NADPH2 रिक्वायर्ड. तर बघा, आपल्याला 18 एटीपी आणि 12 NADPH2 रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला सांगितले कसं आलं ते. ओके, तुम्हाला काही विसरणारच नाही ते. ओके, तुम्हाला ऑलरेडी सांगितले कसं काय आलं बाबा, कळलं का सगळ्यांना? मी काय म्हटलं, एका सायकलला 3 एटीपी आणि 2 NADPH2 वापरतात. मग 6 सायकल फक्त गुणा करायचा आहे, संपला विषय. मला सांगा, फॉर 3 सायकल्स ओके, 3 सायकलला किती एटीपी लागतील आणि किती एनएडीपीएच लागतील सांगा बघू. 3 सायकल फिरायला ओके, 3 सायकल्स फिरायला किती एटीपी लागतील आणि किती एनएडीपीएच लागतील सांगा. चला, 9 एटीपी 6 एनएडीपीएच. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला, कारण बघा, बरोबर आहे, कारण एका सायकलला 3 एटीपी
तर 3 × 3 म्हणजे 9 ATP. ओके, एका सायकलला 2 NADP म्हणजे 2 × 3 एकूण 6 NADPH. ओके, इथेपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. ओके, हा भाग तुम्हाला कळाला असेल का? कळाला का ATP आणि NADPH नेमका घोळ काय? परत कोणाला विसरणार नाही. ओके, सांगा तुमच्या मित्रांना वगैरे. ओके, सर्वांना सर्व क्लिअर आहे का? चला कमेंट करा, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट सायकल बघूया आपण. एकदम क्लिअर, एकदम परफेक्ट. परत तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे का? अभ्यास करायची गरज नाही. ओके, आपण असंच आपण ऑस्मॉसिस, डिफ्युजन वगैरे सगळं घेऊया, काही विषय नाही आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. चला, आता ही झाला आपला झाला C3 सायकल, दॅट इज कॉल्ड एज केल्विन सायकल. नेक्स्ट आपला आहे फोटो रेस्पिरेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. ओके, फोटो रेस्पिरेशन. ओके, ठीक आहे. तर बघा नेमकं विषय काय फोटो रेस्पिरेशनचा, नेमकं हे का होतं बाबा? आणि तुम्हाला माहिती आहे का, फोटो रेस्पिरेशन इज अ वेस्टफुल प्रोसेस. हे चांगला आहे का भाव? नाही, हे झाडांना चांगलं नाही. हा कसा आहे, हे आपली वेस्टफुल प्रोसेस आहे, त्यामुळे झाडांना काय मदत होत नसते. ओके, झाडांना ह्या कसं आहे, हे आपलं झाडांना लॉसच आहे, ह्याचा फायदा होत नसतो. ओके, नेमकं फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय आपण बघूया. ओके, बघा पहिला तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला C3 प्लांट्स कुठले कुठले सांगा बघू, सांगा बघू. C3 प्लांट्स कुठले कुठले सांगा चला. सर लाईट रिएक्शन मध्ये सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन दोघी का दोन्ही सायमल्टेनियस? नाही सायमल्टेनियस नाही, एकंदर एक होणार, सायमल्टेनियस नाही. ओके, सायमल्टेनियस नाही होणार, एकानंतर एक होणार. मला पण अजून एवढं आयडिया नाही त्याबद्दल, सायमल्टेनियस होतं का नाही बघितलं नाही कधी, आणि तुम्हाला ते विचारणार पण नाही. ओके, मला वाटतं की नाही होणार, मी ते कन्फर्म करून तुम्हाला ग्रुपवरती मेसेज करतो. ओके, ठीक आहे. फक्त व्हीटच आहे का रे? राईस, व्हीट, ओट. ओके, राईस, व्हीट, ओट. चला, अजून कुठला राईस, व्हीट, ओट आणि काय का? सोयाबीन आहे का? सोयाबीन का नाही? पोटॅटो, सोयाबीन आहे का? सोयाबीन आहे. मग कॉटन, पल्सेस. ओके, पल्सेस क्रॉप. आणि काय झालं का? झालं का? टिपिकल का? टिपिकल काय? टिपिकल आहे का माहिती? टिपिकल राईस, व्हीट, ओट सगळ्यांना माहिती आहे. राईस, व्हीट, ओट सगळ्यांना माहिती आहे. चला, राईस, व्हीट तर सगळ्या गावाला माहिती आहे, सगळ्या गावाला सगळं माहिती राईस, व्हीट प्लांट्स. चला बघा नेक्स्ट काय. ठीक आहे, चला बस झाले एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. बघा ह्या प्लांट्स मध्ये काय असतं बाळा, बघा दिस प्लांट्स आर ओके व्हेरी सेन्सिटिव्ह टू, दिस प्लांट्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू लाईट. ओके, म्हणून ह्यांना म्हणजेच काय, सॉरी, दिस प्लांट्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हाय टेम्परेचर. ओके, ओके, दिस प्लांट्स आर व्हेरी टू हाय टेम्परेचर. ओके, म्हणजेच काय, समजा ज्यावेळी म्हणजे दिस प्लांट्स कॅन नॉट टॉलरेट. ओके, दिस प्लांट्स कॅन नॉट टॉलरेट द हायर टेम्परेचर. म्हणजे दुसरं तुम्ही काय म्हणताय की तुम्हाला काय म्हणायचं काय, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का, सिपर प्लांट्स कॅन टॉलरेट समवॉट हायर टेम्परेचर, म्हणजे सिपर प्लांट्स कॅन टॉलरेट अप टू 30 to 45 डिग्री सेल्सिअस. ओके, किती भावनो? 30 to 45 डिग्री सेल्सिअस टॉलरेट करू कोण? सिपर प्लांट. पण सिपर प्लांट्स भावनो लईत लय 30 ते 22 to 30 पर्यंतच. ओके, ते एवढंच प्लांट हे करतो कोण? C3. पण बाबा सिपर प्लांट्स हा 30 to 45 पर्यंत, म्हणजे आपले सनफ्लावर, आपले शुगर केन असेल, जवार असेल, ओके, ते प्लांट्स. ओके, तर बघा मग सर तुम्ही कहना का चाहते हो? ओके, तुम्हाला काय म्हणायचं आहे तर बघा, मला काय म्हणायचं आहे तर बघा, मला हे म्हणायचं आहे C3 प्लांट्स. ओके, C3 प्लांट्स ओके कॅन नॉट टॉलरेट हायर टेम्परेचर. सर तुम्हाला म्हणायचं काय, मला तेवढं सांगा. म्हणजेच काय, फेन देर इज अ हायर टेम्परेचर. ओके, देर इज अ हायर टेम्परेचर दॅट प्लांट्स क्लोज देअर स्टोमाटा. मी काय म्हणलो बाबा, की ज्यावेळी टेम्परेचर वाढेल, ओके, त्यावेळी ते प्लांट्स, कुठले प्लांट्स? C3 प्लांट्स स्टोमाटा क्लोज करतात. तर बघा आता झाडांना स्टोमाटा क्लोज केलेला आहे, म्हणजे काय झालेलं आहे बघा, ज्यावेळी प्लांट्स, बघा मी काढतो इथं. ओके, आणि आपला समजा हे आपला ल्यूज आहे.
ओके थांबा वेट. हा आपला एक लीफ आहे झाडाचा. ओके आणि दिस इज सपोज दिस इज अ क्लोरोप्लास्ट. ओके समजून घ्या. डायग्राम आपली चांगली नाही, म्हणजे आपल्याकडे एवढं स्क्रीन नाही. स्क्रीन असते तर एकदम मजा आली असते आपल्याला. ओके समजा हे आपला काय आहे, हे आपलं दिस इज अ क्लोरोप्लास्ट. दिस इज अ क्लोरोप्लास्ट. ओके दिस इज अ क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. तर बघा समजा हे आपला लीफ आहे. ओके दिस इज अ स्टोमाटा. ओके सपोज दिस इज अ स्टोमाटा आहे. हा आपला स्टोमाटा आहे. ओके तर बघा नेमकं काय असते बघा, ज्यावेळी टेम्परेचर वाढेल. ओके ज्यावेळी टेम्परेचर वाढेल त्यावेळी सिथिली प्लांट्स क्लोज देअर स्टोमाटा. ओके हा स्टोमाटा आहे तो बंद झालेला आहे. ओके मग नेमकं काय होणार आहे बघा, स्टोमाटा बंद झाला म्हणजे काय झाला, बाहेर येणारा CO2 आत येणार आहे का, आत येणार नाही. ओके पहिला लॉस काय बघा, ज्यावेळी स्टोमाटा बंद होईल. ओके स्टोमाटा बंद होईल तेव्हा बाहेरचा CO2 आत येणार नाही. ओके आत येणार नाही म्हणजे काय होणार आहे बघा, आत येणार नाही म्हणजे, आणि तुम्हाला माहित सांगितलं मग हा ग्रॅना आहे. ओके आणि तुम्हाला सांगितलं इनसाइड द ग्रॅना. ओके व्हेन देयर इज लाईट इज प्रेझेंट. ओके आणि ह्या ग्रॅनामधनं काय बाहेर पडणार आहे, ATP बाहेर पडणार आहे, NADPH बाहेर पडणार आहे आणि ह्यामधनं आपल्याला ऑक्सिजन पण बाहेर पडणार आहे. ओके कारण का बघितलं तुम्हाला देयर इज अ फोटोलाइज ऑफ वॉटर इनसाइड दी ग्रॅना. ओके मग हा ऑक्सिजन बाहेर पडलेला. ओके आणि हा बाहेर पडला ऑक्सिजन, हा बाहेर पडणार आहे का, कारण स्टोमाटा क्लोज आहे ना. मग हा ऑक्सिजन पण बाहेर पडणार नाही किंवा बाहेरचा CO2 आत येणार नाही. ओके म्हणजे ब्लॉक झालेला आहे. ओके म्हणजे गॅसेस एक्सचेंज आहे का, देयर इज नो एनी गॅसियस एक्सचेंज. ओके त्यामुळे इथं गॅसेस होणार आहे का, नाही होणार आहे कारण स्टोमाटा क्लोज आहे. ओके देयर इज ओनली वन पाथ. ओके दॅट इज स्टोमाटा. देयर इज अ गॅसेस एक्सचेंज. ओके तिथं होणार आहे. मग तुम्हाला स्टोमाटा पण बाहेर पडत नाही किंवा CO2 पण बाहेर पडत नाही. ओके आत येत नाही किंवा O2 बाहेर पडत आहे म्हणजे काय झालेलं बघा ह्या ठिकाणी. ओके लाईट तर आहे. ओके ह्या ठिकाणी सनलाईट आहे पण झाडाने आपला स्टोमाटा कसा केला बघा, हा क्लोज केला आहे का, म्हणजे हा क्लोज केला आहे म्हणजे बाहेरचा CO2 आत येतो का, नाही येत आहे. हा बाहेर CO2 आत येतो का, नाही येते. पण आता बघा लाईट रिएक्शन मधनं काय बाहेर पडणार, लाईट रिएक्शन मधनं तुम्हाला ATP मिळणार आहे, तुम्हाला NADPH मिळणार, तुम्हाला ऑक्सिजन पण भेटणार आहे कारण देयर इज अ फोटोलाइसिस ऑफ दी वॉटर. ओके मग ह्यातनं ऑक्सिजन बाहेर पडतोय पण ऑक्सिजन बाहेर जातोय का, हा बाहेर जातोय का, जात नाही. मग हा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन. ओके हा ऑक्सिजनचा कॉन्सन्ट्रेशन इथं वाढणार आहे. ओके इथं वाढणार आहे कुठं, इनसाइड दी मेसोफिल सेल. ओके समजा हा मेसोफिल सेल आहे. ओके समजा हा मेसोफिल सेल आहे. मग ह्या मेसोफिल सेल मध्ये ओके हा मेसोफिल मध्ये CO2 आत येत नाही पण या ठिकाणी तुमचं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. मग सर मग काय झालं बघा, मग काय झालं, CO2 आत येत नाही पण ऑक्सिजन पण बाहेर पडत नाही. मग काय होणार आहे बघा, आपला एक कंपाऊंड आहे. मला सांगा कोणता एन्झाइम सिट्रिक प्लांट्स मध्ये CO2 फिक्स करतो, सांगा बघू. कोणता एन्झाइम सिट्रिक प्लांट्स मध्ये CO2 फिक्स करतो सांगा, चला कमेंट करा. कोणता एन्झाइम सिट्रिक प्लांट्स मध्ये CO2 फिक्स करतो, मला सांगितलं, तुम्हाला 10 वेळा सांगितलेलं आहे. चला रिबुस्को. ओके कुठला बानो, रिबुस्को. ओके रिबुस्को. ओके रिबुस्को. आता बघा काय झालेला विषय बघा, विषय झालेला आहे स्टोमाटा आपला बंद पडलेला आहे. बंद पडल्यामुळं बाहेरचा CO2 आत येतो का, आत येत नाही. पण आतला O2 बाहेर जातो का, जात नाही. ओके म्हणजे देयर इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इनसाइड दी मेसोफिल सेल्स. ओके मग सर काय होणार आहे, मग काय होणार आहे बघा, हा जर ऑक्सिजन वाढला. ओके हा ऑक्सिजन वाढला पण आपलं पहिला कोण करतो, रिबुस्को आपला CO2 फिक्स करतो बा. हा रिबुस्को काय बनू, लॉंग फॉर्म काय, रिबुलेस बायफॉस्फेट. ओके कार्बोजिनेस ऑक्सिजनेस. ओके ह्यात कार्बन पण आहे आज ऑक्सिजन पण आहे. बनू हा रिबुस्को खूप बाद माणूस आहे. कसा बनू, हा आपला बाद माणूस आहे. ओके समजा हा रिबुस्को बनू हॅज ऍफिनिटी. ओके तो आपला CO2 मॉलिक्यूल फिक्स करू शकतो, हा आपला O2 मॉलिक्यूल पण फिक्स करू शकतो. कोण बाउंड, रिबुस्को. म्हणजे रिबुस्को असा मॉलिक्यूल आहे तो आपला CO2 ला पण कॅच करू शकतो किंवा O2 ला पण कॅच करू शकतो. समजा CO2 पण इक्वल आहे, O2 पण इक्वल आहे, पण हा इक्वल जेव्हा दोन्ही पण इक्वल असतील, CO2 पण समजा 100 ppm आहे, O2 पण 100 ppm आहे. ओके दोन्ही पण 100 ppm असतील तेव्हा हा रिबुस्को CO2 फिक्स करणार. पण बानो जर O2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. ओके CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे, मग हा रिबुस्को बाइंड्स विथ O2 मॉलिक्यूल. हा इथे कळालं का, ओके इथे कळालं का, इथे कळालं का तुम्हाला काय मॅटर झालाय बघा, मॅटर काय झालं बघा, मॅटर बघा इथं रिबुस्को असं म्हणलं का, रिबुस्को खूप बाद मॉलिक्यूल आहे. समजा
समजा हा रिबुस्को एक मुलगी आहे, काय बानो एक मुलगी आहे. ओके, एक सवाशेट नावाची मुलगी आहे. बघा ही मुलगी बघा, हे दोन्ही CO2 आणि ऑक्सिजन कसे बानो, हे दोन्ही पण मित्र आहेत. कसं बानो, हे दोन्ही पण मित्र आहेत. ओके ओके, जेव्हा मित्र असेल तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये कुठली मुलगी नव्हती. ओके, मुलगी नव्हती इथं. ओके, तर काय मुलगी नव्हती. ओके, त्यावेळी काय मॅटर आहे का नाही. पण समजा ह्यामध्ये O2 झालेला आहे, मग झाले भांडणं आणि CO2 रिबुस्को हा O2 ला बाइंड करतो, हा CO2 ला बाइंड करत नाही. कारण बा रिबुस्को कसा म्हणतो, रिबुस्को हा म्हणजे ज्यावेळी O2 आणि CO2 इक्वल लेवलला असतील तो CO2 ला बाइंड करणार आहे. ओके, CO2 ला बाइंड केल्यामुळे तुमची तर ग्लुकोज तयार होणार आहे. ओके, काय होणार आहे, ग्लुकोज तयार होणार आहे. पण जेव्हा रिबुस्को तुमचा O2 मॉलिक्युलला बाइंड करतो त्या ठिकाणी फोटो रेस्पिरेशन होणार आहे. म्हणजेच हा आपला एक वेस्टफुल प्रोसेस आहे. हा चांगला आहे का, हे चांगलं नाही. ओके, का आला का तुम्हाला इथेपर्यंत, इथेपर्यंत का आला का. सगळा खेळ आपला हा रिबुस्कोचा मॅटर आहे. कोणाचा मॅटर आहे आपला, एक रिबुस्कोचा मॅटर आहे. सर्वांना का आला का, अजून जरा सांगू व्यवस्थितपणे. चला, सर्वांना का आला का, कळते का, परत सांगू. चला सांगा, कन्सेप्ट का आले का नाही का आले, सर्व ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. चला सांगा बघू, काय कळलं का नाही कळलं का, डोक्यावर गेलं सर मला काहीच कळलं नाही, सांगा, असं सांगा, बरं सांगतो मी. चला कमेंट तर करा रे, कळलं का नाही कळलं, नाही कळलं असं म्हणा ना. हॅलो हॅलो हॅलो, येतो का नाही आवाज, माझा आवाज तर क्लिअर आहे. आता बोला तरी काय आहे की नाही तुम्हाला. सर एकदा रिपीट करा प्लीज. ठीक आहे ठीक आहे, चला आपण डीप जाऊया. चला डीप जाऊया. चला सांगा ना असं कळलं नाही म्हणून. ठीक आहे, चला बघा, तर आपण डायग्राम थ्रू जाऊया. कसं जाऊया, डायग्राम थ्रू जाऊया. ओके, समजा C3 प्लांट्स आहेत. कोण बानो, आपला समजा आपला व्हीट प्लांट आहे. व्हीट प्लांट. ओके, दिस C3 प्लांट्स, कॅन यू रिपीट प्लीज. येस येस मॅडम, आय कॅन रिपीट. ओके, भंगरनिकेत रिपीट करा. ओके ठीक आहे, समजा आपला C3 प्लांट आहे, समजा आपला व्हीट प्लांट आहे. ओके, दिस प्लांट कॅन नॉट टॉलरेट, ओके, कॅन नॉट टॉलरेट द हाय टेम्परेचर. ओके, हे प्लांट्स आपले हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकत नाही. म्हणजेच काय बघा, टॉलरेट करू शकत नाही म्हणजे समजा ते आपले ट्रान्सपिरेशन होऊ नये म्हणून. ओके, ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर होऊ नये म्हणून ते आपले स्टोमाटा काय करतात, बंद करतात. ओके, काय भावनो, बंद करतात. कोण, आपले C3 प्लांट्स. ओके, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. हा ओके, वॉटर लॉस होऊ नये म्हणून ते आपले स्टोमाटा बंद केले. कुणी बंद केले, समजा व्हीट प्लांटला स्टोमाटा बंद केलेला आहे. बंद केल्यामुळे काय झालेलं आहे बघा, बंद केल्यामुळे काय झालं, मॅटर काय झाला बघा. इथं विषय काय बघा, समजा आपला आपला हा आपला एक व्हीट प्लांटचा आपला समजा लीफ आहे. ओके, असं नसतं लीफ, तर मी काढतोय, समजून घ्या, समजून घ्या, गोष्ट समजून घ्यायची आहे. ओके ठीक आहे, समजा आपला आहे, ठीक आहे, हा आपला हाला लीफ प्लांट. ओके, हा आपला एक झाडाचं पान आहे. ओके, लीफ आहे. ओके, लीव्स आहे. ओके ठीक आहे, समजा आपला हा आपला this is a mesophyll cell. Suppose this is a mesophyll. There are many mesophyll cells inside the leaf. I am taking a one mesophyll cell. Okay, मी एक mesophyll cell घेतलेला आहे. समजा हा आपला आहे, दिस इज अ माइटोकॉन्ड्रिया. मी बारका काढतोय, हा आपला माइटोकॉन्ड्रिया आहे. ओके ठीक आहे, समजा हा आपला आहे क्लोरोप्लास्ट. ओके, समजा आपला क्लोरोप्लास्ट आहे. ओके, दिस इज द क्लोरोप्लास्ट आणि दिस इज द ग्रॅना असणार आहे. ओके, ग्रॅना असणार आहे आणि दिस इज द स्ट्रोमा. ओके, दिस इज द स्ट्रोमा मॉलिक्युल. ओके ठीक आहे, चला बघा, आणि दिस इज द समजा मेसोफिल सेल आहे. ओके, दिस इज लीफ आहे. ओके, दिस इज लीफ आणि लीफ मध्ये बघा देयर इज अ स्ट्रोमाटा असतो. दिस इज अ स्टोमाटा ऑफ दॅट लीफ. ओके, हा स्टोमाटा आहे. ओके, स्टोमाटा इज अ मीडिया फॉर दी गॅस एक्सचेंज. म्हणजे CO2 बनवून आत येणार आहे, काय बनवून CO2 येणार आहे आणि इथं तयार झाला O2 मॉलिक्युल पण त्यातून बाहेर पडणार आहे. ओके, हे झालं आपलं स्टोमाटाचं काम. ओके बघा, जेव्हा टेम्परेचर वाढणार आहे, ओके, जेव्हा टेम्परेचर वाढणार आहे, प्लांट्स कॅन क्लोज देअर स्टोमाटा. समजा हा स्टोमाटा आपला क्लोज झालेला आहे. मग आतनं बाहेरनं आत CO2 येणार आहे का, नाही येणार आहे, कारण स्टोमाटा क्लोज झालेला आहे. आतनं झाला त्या झाला O2 बाहेर पडणार आहे का, नाही बाहेर पडणार आहे, कारण हा स्टोमाटा क्लोज झालेला आहे. ओके, म्हणजेच काय, CO2 आत येणार नाही किंवा O2 बाहेर पडणार नाही. ओके, म्हणजे देयर इज मी असं म्हणू का, देयर इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इनसाइड दिस प्लांट. ओके, इनसाइड दिस लीव्स, दिस सेल. ओके, देयर इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ऑक्सिजन मॉलिक्युल. कारण का बघा, ऑक्सिजन कसं होणार आहे तयार बघा, ऑक्सिजन तुम्हाला कुठनं भेटणार आहे, समजा हा आपला सनलाइट आहे. सनलाइट जेव्हा
ग्रॅनावरती पडते. ओके, कारण लाईट रिएक्शन होणारच आहे ना, कारण लाईट रिएक्शन का होणार आहे, कारण तिथे सनलाईट आहे, सूर्य आहेच, फक्त मानव विषय काय झाला तर फक्त स्टोमाटा क्लोज झालेला आहे, बाकी सगळं चालूच आहे, बाकी सगळं चालू आहे, फक्त विषय काय झाला, स्टोमाटा क्लोज झालेला आहे. मग लाईट रिएक्शन चालू आहे का, लाईट रिएक्शन चालू आहे, कारण सनलाईट ह्या पिगमेंट्स म्हणजे ज्ञानावरती पडणार आहे आणि ज्ञानामध्ये तुम्हाला एटीपी NADPH2 आणि तुम्हाला ऑक्सिजन मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे. मग काय झालेलं आहे बघा, ऑक्सिजन मॉलिक्यूल कंटिन्युअसली बाहेर पडतोय, कशामधनं, लाईट रिएक्शन मधनं, थ्रू द फोटोलायझर वॉटर मधनं बाहेर पडतोय, पण हा ऑक्सिजन मॉलिक्यूल बाहेर जात नाही, म्हणजे ह्या प्लांटच्या लीपमधनं बाहेर पडत नाही. मग काय झालेलं आहे, मग या ठिकाणी तुमचं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. ओके, वाढलेलं आहे. पण CO2 आत येतो का, CO2 तुम्हाला सर हा मायटोकॉन्ड्रियाचं काय ते रेस्पिरेशन होणार आहे. ओके, मग सर तुम्ही म्हणा सर मायटोकॉन्ड्रिया CO2 बाहेर पडणार आहे का, मग हा CO2 लय कमी आहे रे, म्हणजे झाडामधून जो पडणारा CO2 रेस्पिरेशन थ्रू तो एवढा का, म्हणजे हा ठिकाणी झाड यूज करून घेतं. ओके, हा बाहेर पडला CO2 ह्या किलोमीटर सेकंद जातं. ओके, युजसाठी CO2, पण तेवढं तर सफिशियंट नाही ना, थोडं CO2 कॉन्सन्ट्रेशन ही कमी असणार आहे. ओके, आणि हा CO2 पेक्षा हा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी, जेव्हा बाहेर CO2 येईल, ओके, जेव्हा ऍटमॉस्फिअरमध्ये CO2 येईल तेव्हा तुमची ग्लुकोज तयार होणार आहे. ओके, मग हा CO2 एवढा का, जेवढं कॉन्सन्ट्रेशन नाही त्याची, जेव्हा तुमचं CO2 बाहेर नाही येणार आहे तेव्हा तुमचं केल्विन सायकल होणार, तेव्हा तुम्हाला ग्लुकोज मिळणार आहे. पण विषय काय झालाय, तुमचं बाहेर CO2 आत येतच नाही, कारण स्टोमाटा बंद आहे, तेव्हा तुमचं CO2 आत येत नाही. त्यामुळे तुमच्या या ठिकाणी CO2 पेक्षा तुमचं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, कारण ऑक्सिजन simultaneously म्हणजे continuously released from the light reaction, so here is a high concentration of the oxygen molecule. तुम्हाला हा सीन कळालाय सांगा, तुम्हाला हा सीन कळाला का पहिला सांगा, मग पुढे जाऊया. तुम्हाला हा सीन क्लिअर असेल तर तुमचं पुढे कळणार आहे. तुम्हाला हा सीन कळाला का, टोमॅटो क्लोज झाल्यावर काय होणार आहे, चला तुम्हाला हा सीन कळाला असेल तर आपण पुढे जाऊया. काय सीन म्हणजे काय नाही, फक्त काय झालंय, टोमॅटो बंद झालेला आहे आणि बाहेर CO2 आत येत नाही किंवा आत झालेला ऑक्सिजन बाहेर पडत नाही. मग तुम्ही म्हणाल सर ऑक्सिजन कुठं आत तयार होतो का, आत तयार होतो ना लाईट रिएक्शन मध्ये, फ्रॉम दी पोटॅशियम वॉटर फ्रॉम दी ग्रॅनामधनं होतो. ओके, ठीक आहे. मग ह्यामध्ये ऑक्सिजन बाहेर पडलेलं तर आहे, मग त्यामुळे ठिकाणी आतमध्ये ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली वाढत आहे, पण CO2 आत येत नाही. आणि तुम्हाला असं रेस्पिरेशन बाहेर पडलेलं CO2 पण तेवढं कॉन्सन्ट्रेशन नाही, म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये भरलेला CO2 यूज होतो, पण तेवढं कॉन्सन्ट्रेशन एवढं नाही. मग आतमध्ये काय होते, O2चं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. दोन लॉस झालेले आहे, एक तर आपला CO2 आत येत नाही आणि O2 बाहेर पडत नाही. मग देर इज मी असं म्हणू का, देर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इनसाइड दी सेल ऑफ दी प्लांट, त्याच्या म्युझोफिल सेल मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. ओके, मी असं म्हणू का, हा मी असं म्हणू शकतो. ओके, ठीक आहे सर. मग आपला विषय काय, आपला विषय येतो आपला सगळ्यात डेंजर विषय आपला येतो रिब्युस्को वरती. ओके, दिस इज रिब्युस्को. ओके, दिस रिब्युस्को which fixes, okay, which fixes CO2, okay, inside the citric cycle, okay, has affinity. Okay, ribosco has affinity to fix both CO2 and oxygen molecule, म्हणजे रिबुस्को CO2 ला पण कॅच करू शकतो. ओके, त्याला पकडू शकतो किंवा O2 जेव्हा बघा, ज्यावेळी CO2 पण O2 पण जेव्हा सिमिलर कॉन्सन्ट्रेशन असेल दोघांचं, त्यावेळी रिबुस्को हा बाइंड विथ CO2. ओके, पण ज्यावेळी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ओके, ज्यावेळी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल त्यावेळी बानो रिबुस्को हा O2 बरोबर बाइंड करतो. ओके, हा O2 बरोबर बाइंड करतो, म्हणजेच काय, समजा हा एक पोरगी आहे, हा एक मुलगी आहे, हा एक दोन्ही मुले आहेत. ओके, हा एक मुलगा आहे, हा वाय मुलगा आहे. पण ज्यावेळी बघा हा एक्स मुलाकडे जास्त पैसा असतो, ओके, जास्त पैसा असतो, तेव्हा ती मुलगी ह्या मुलावर असते. ओके, समजा मी एक देतो एक्झाम्पल, ह्या मुलगीवर असतो, पण जेव्हा ह्या पोराकडे पैसा कमी होतो तेव्हा मुलगी आणि ह्या व्यक्तीकडे पैसा वाढतो, मग ती मुलगी ह्या मुलाबरोबर कॅच करते. ओके, म्हणजे काय करते, म्हणजे विषय कसा आहे, विषय हा कॉन्सन्ट्रेशनचा विषय. कुणी असं मनाला लागून घेऊ नका, मग ते एक्झाम्पल देतोय. ओके, एक जनरल एक्झाम्पल देतोय. जेव्हा ह्या व्यक्तीकडे जेव्हा जास्त पैसा असतो तेव्हा ती मुलगी हा CO2 बाइंड करते ना, जेव्हा इक्वल पैसा असेल त्या मुलीला, ओके, समजा ही एक राणी म्हणून मुलगी आहे. ओके, आणि समजा हा आपला एक राजू आहे आणि आपला एक समजा काळू आहे. ओके, समजा काळू आहे, हा राणीला हा राजू आवडतो. ओके, ह्या राणीला ह्या राजू आवडतो. ओके, ह्या राणीला हा CO2 आवडतो. ओके, हा आवडतो कारण हा जरा समजा हा आपला जरा चांगला दिसतो. ओके, जरा हा आपला गोरा व्यक्ती, हा जरा हँडसम आहे कशाचा, ऑक्सिजन पेक्षा. ओके, CO2 हँडसम आहे, मग ह्या राणीला हा CO2 मॉलिक्यूल आवडतो. जेव्हा हे दोघं असतील ह्या राणीला ह्या CO2 मॉलिक्यूल आवडतो, पण बानू ज्या समजा ह्याच्याकडे पण 100 रुपये आहेत, ह्याच्याकडे पण 100 रुपये आहेत. ओके, तेव्हा हा दोन्हीकडे असतील, हा 100 रुपये पण आहेत, पण हा प्लस हातचा आहे, हा गोरा पण आहे. ओके, हा गोरा कोण CO2 गोरा पण आहे, पण राणीला हा व्यक्ती आवडतो, म्हणून हा राणी ह्याला कॅच करते, कोणा CO2 कॅच करते. पण जेव्हा राणी ह्या राजूकडे पैसा कमी होतो, ओके, ह्याच्याकडे आता काहीच नाही, ह्याच्याकडे फक्त 20 रुपयाचा आहे,
मग राणीला सोडते आणि समजा ह्या काळूकडं 100 रुपये आहेत. ओके, जरी हा जरा गोरा नसला, जरी जर हा हँडसम नसला, तरी पण ही रुबिस्को ह्याला कॅच करते, कारण ह्याच्याकडे जास्त पैसा आहे. म्हणजे मला म्हणायचं काय, ज्यावेळी CO2 आणि O2 चं कॉन्सन्ट्रेशन सेम लेवल असेल तेव्हा आपला रुबिस्को हा CO2 ला बाइंड करतो, पण जेव्हा CO2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल हा रुबिस्को O2 ला कॅच करतो. ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे का सांगा? इथेपर्यंत क्लिअर आहे का? आपण पुढे जाऊया. चला कमेंट करा, कुणी पर्सनल घेऊ नका. ओके, हा एक जस्ट एक मज्जा किंवा एक एक्झाम्पल तुम्हाला राहील लक्षात आयुष्यभर मी सांगितलेलं आहे. सो चला, क्लिअर आहे सगळ्यांना? अनिकेत असतो, अनिकेतला एक्सपिरियन्स आवडतो, अनिकेतला आला वाटतं एक्सपिरियन्स. चला चला कमेंट करा. चला गायत्री पूजा, चला हात का झोपला तुम्ही? चला क्लिअर आहे सगळं? पूजा क्लिअर आहे तुला? प्रीती कुठे गेली बघा? खूप छान सांगता सर. ओके, खूप छान. आता विसरत नाही कोणी? हा विसरणार नाही ना आता? क्लिअर क्लिअर. चला, कुठल्या पण मुलीनं राग घ्यायचं कारण नाही, एक एक्झाम्पल आहे, फक्त तुम्ही विसरू नका. ओके, एक जनरल गोष्ट असते. ओके, ठीक आहे. चला, हे काय आपल्याला असं इंडिव्हिज्युअली किंवा कुणी असं पर्सनल घेऊ नका. ओके, एक जर आपण जर असं ना युट्यूबला लाईव्ह, तर खूप कमेंट्स आले असते ह्याच्यावरती. आपण आता युट्यूबला यायला पाहिजे होतं, युट्यूब लाईव्हला, पण युट्यूब लाईव्हला नाही आपल्याकडे. भविष्यामध्ये आपण जाऊ त्या कंडिशनला, युट्यूब लाईव्हला स्क्रीन वगैरे, पण आता ठीक आहे, आतापर्यंत ठीक आहे. ओके, आपण जर युट्यूब लाईव्हला असलो तर पोरं लाईक कमेंट केले असते. ओके, ठीक आहे. चला, कुणीही पर्सनल घेऊ नका. जस्ट इज अ मेथड ऑफ टीचिंग, किंवा तुम्हाला एक ती गोष्ट लक्षात राहिली असेल. ओके, तरी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, विषय काय झालाय, हा रुबिस्कोनं CO2 ला सोडलेला आहे आणि हा रुबिस्को ऑक्सिजनला बाइंड झालेला आहे. काय विचारला विषय बघा, सीन झाला काय बघा, सीन एवढा झालेला आहे. हा CO2 मॉलिक्यूल म्हणजे हा रुबिस्को मॉलिक्यूल हा CO2 वर बाइंड न होता, ओके, हा फिक्स नाही करता, हा रुबिस्को बाइंड विथ द O2 मॉलिक्यूल. मग हा रुबिस्को जेव्हा CO2 बाइंड होत नाही होतो तेव्हाच तुम्हाला ग्लुकोज मिळणार आहे. पण जेव्हा रुबिस्को हा ऑक्सिजन वर बाइंड होतो तेव्हा तुम्हाला ग्लुकोज तयार होणार का? तुम्हाला ग्लुकोज तयार होणार नाही. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज फोटो रेस्पिरेशन. आपण त्याला फोटो रेस्पिरेशन असे म्हणतो. जेव्हा रुबिस्को एन्झाइम CO2 ला बाइंड न होता ऑक्सिजनला बाइंड होतो, ओके, मग फोटो रेस्पिरेशन होतं, ग्लुकोज तयार नाही होणार आहे. प्लस त्या ठिकाणी तुमचं एक CO2 तुम्हाला युजफुल आहे, तो बाहेर पडणार आहे. प्लस तुमची एक एनर्जी तुम्हाला यूज होणार आहे. त्या ठिकाणी एक ATP यूज होते. आपण पुढे बघूया. म्हणजेच काय, CO2 पण जो ग्लुकोज बनत नाही, ओके, जो एक ATP पण यूज केला जातो कशाला, फोटो रेस्पिरेशन मध्ये, आणि CO2 मध्ये बाहेर पडतो. म्हणून दिस इज द वेस्टफुल प्रोसेस. कुठली बानो, फोटो रेस्पिरेशन इज द वेस्टफुल प्रोसेस इनसाइड द प्लांट. हा चांगले नाही. ठीक आहे, तर बघा, दिस इज द सायकल फॉर द फोटो रेस्पिरेशन. तुम्हाला क्वेश्चन येतील, विच ऑफ द फॉलोइंग 3 organelles, okay, 3 organelles which are involved inside the photo respiration. okay, असे कोणते 3 सेल ऑर्गॅनिलीज आहेत, असे कोणते 3 सेल ऑर्गॅनिलीज आहेत ते तुम्हाला फोटो रेस्पिरेशन मध्ये असतात. बघा, कुठलं असतं बानो, एक असतं आपलं क्लोरोप्लास्ट, एक असतं आपलं पेरॉक्सिसोम, एक असतं आपलं मायटोकॉन्ड्रिया. ट्रिक काय बानो, ट्रिक आपली आहे CPM. परत विसरलं का, नाही विसरणार. काय ट्रिक आहे, CPM. तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी पडला होता MCR ला. MCR चा हा आपला POIQ आहे. ओके, काय विचारलेलं, which of the following cell organelles are involved inside the photo respiration. कुठले कुठले तर बानो, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिसम आणि मायटोकॉन्ड्रिया. CPM ही काय बानो, एक ट्रिक आपली आहे. ओके, ही ट्रिक म्हणलेली आपली फोटो रेस्पिरेशनची. ओके, इथेपर्यंत कळालं का? ट्रिक आहे बानो, CPM, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिसम आणि मायटोकॉन्ड्रिया. चला, इथेपर्यंत क्लिअर आहे का सांगा? चला, सर्वांना सर्व गोष्टी समजते, फास्ट होते, मी बोललेलं कळते, नाही कळते, स्क्रीन विजिबल आहे, विजिबल नाही, तुम्ही झोपून बघताय, त्या नोट डाऊन करून घेता पॉइंट्स. तुम्हाला एवढं चांगलं कोण सांगणार नाही. सर्व क्लिअर आहे का? ठीक आहे, चला कमेंट तर करा रे, कमेंट तर करू शकता ना. मी आता एवढं बोलतोय, तुम्ही कमेंट करायला पण काय होतं तुम्हाला? कमेंट तर करू शकता ना. चला कमेंट करा, जयेश, हरी वगैरे कमेंट करा. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला, ठीक आहे. मी काय म्हणलं, देर
3 cell organelles which are involved inside the photosynthesis, that is the chloroplast, peroxisome and mitochondria. ओके ठीक आहे सर. मग तुम्हाला सर मला सायकल करायला लागेल का? सायकल तुम्हाला करायची गरज नाही. मग लक्षात ठेवा. पहिलं बघा काय आलं विषयाला आरयूपी. बघा हा आरयूपी हा आपला 5 कार्बन कंपाऊंड आहे, बरोबर आहे. इथे बघा कोणीतरी रिब्युस्को आहे आपला. ओके हा रिब्युस्को CO2 आत येत नाही, हा आत O2 आलेला आहे. कारण O2 म्हणजे ऑलरेडी O2 आहे, ऑलरेडी O2 आहे. O2 कुठून आला? हा आपला O2 लाईट ऍक्शन मध्ये मिळालेला आहे. मग हा रिब्युस्को O2 बरोबर दिसतं का? O2 बरोबर कंबाईन झाला, म्हणून फर्स्ट प्रोडक्ट हा फक्त PGA न होता PGA प्लस फॉस्फोग्लायकोलिक ऍसिड तयार झालेला आहे. मग हा कसा आहे भावानो? हा आपला नाही होणार आहे, म्हणजे हा आपला फर्स्ट इयर प्रोडक्ट कुठला आहे? फॉस्फोग्लायकोलिक ऍसिड प्लस PGA. सो तुम्हाला असं विचारणार नाही कुठलं हे, पण लक्षात ठेवा फक्त मला रिब्युस्को हा CO2 बरोबर बांधणे होता, O2 बरोबर बांधणे होतो आणि फॉस्फोग्लायकोलिक ऍसिड प्लस PGA बनतं. ओके हे आपला आहे फोटोसिंथेसिस पहिला आपला क्लोरोप्लास्ट. ओके बघा तुम्हाला एक असं करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा. बघा तुमचा CO2 जो CO2 आपला युजफुल आहे. ओके जो CO2 आपला युजफुल आहे हा बाहेर पडला इथनं कुठनं? मायटोकॉन्ड्रिया. एक CO2 बाहेर पडलेला आहे, तो आपला जो आपला CO2 लागतो. ओके जो रिब्युस्को फिक्स करतो तो CO2 बाहेर पडत आहे. ओके ऑल्सो ओके बघा तिथे एक ATP झालेला का यूज. ओके तिथे एक एनर्जी मॉलिक्यूल झालेला यूज कुठं? क्लोरोप्लास्ट मध्ये. ओके तिथे एक एनर्जी मॉलिक्यूल झालेला यूज, म्हणजे देयर इज अ यूज एनर्जी झाला यूज. CO2 पण बाहेर पडला आणि ह्यात तुम्हाला ग्लुकोज मिळाला का? तुम्हाला ग्लुकोज मिळालेला नाही. शेवट तुम्हाला आरबीपीच मिळालेला आहे. दिसतं का तुम्हाला कुठं ग्लुकोज दिसतं का? म्हणजे ग्लुकोज दिसत नाही. ओके ठीक आहे. मग काय झालं बघा, मग तुमचा एक एनर्जी म्हणजे एक एटीपी मॉलिक्यूल यूज झालेला आहे. ओके ऑल्सो CO2 मॉलिक्यूल जो आपला उपयोगाचा आहे खूप, तो बाहेर पडत आहे. एक एनर्जी पण यूज होत आहे. आणि देयर इज नो फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल, आणि तुमचा ग्लुकोज पण बनत नाही. म्हणून दिस इज द वेस्टफुल प्रोसेस आहे. हा आपला कसा आहे? आपला वेस्टफुल प्रोसेस आहे. तुम्हाला कळालं का? तुम्हाला प्रोडक्ट करायची गरज आहे का? नाही. तुम्हाला फक्त CPMच करायचं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं? तुम्हाला CPMच करायचं आहे. तुम्हाला करायची गरज आहे का? नाही करायचं तुम्हाला. आणि एक्स्ट्रा करायचं बघा. मायटोकॉन्ड्रिया मध्ये एक CO2 बाहेर पडतो. कुठं म्हणून असं तुम्ही विचारलं मायटोकॉन्ड्रिया मधून काय बाहेर पडतो? CO2 बाहेर पडतो, कारण रेस्पिरेशन होतं. हे करायची गरज आहे का? नाही. फक्त एवढं करा तुम्ही. इनसाइड द क्लोरोप्लास्ट देयर इज द यूज ऑफ द एनर्जी. ओके तुम्ही लक्षात ठेवा. ओके मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला कळलं, कारण मायटोकॉन्ड्रिया मध्ये O2 आत येतो, CO2 बाहेर पडतो, कारण CO2 बाहेर पडलाय. सो मायटोकॉन्ड्रियाची गरज आहे का? नाही. एटी फक्त हा क्लोरोप्लास्ट होतो. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कळलं काय? तर ग्लुकोज तयार होत नाही, तयार होत तरी पण होत नाही, तरी पण एनर्जी यूज होते, म्हणजे आपला एक एटीपी खर्च होतो. ओके म्हणून हा कसा आहे? हा एक वेस्टफुल प्रोसेस आहे. हा फक्त बाळून सिटिल फ्रान्स मध्येच होतो. ओके देर इज लेस किंवा होत नाही. सिम्पल फ्रान्स मध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही. ओनली सिटिल फ्रान्स देर इज अ फोटो रेस्पिरेशन. ओके फक्त बाळून व्हीट राईस ह्या क्रॉप मध्ये फोटो रेस्पिरेशन होत असतं. म्हणून बघा बाळून या ठिकाणी तुमचं यील्ड पण कमी येत असतं. ओके यांचं यील्ड पण कमी येत आहे, यांचं बायोमास प्रोडक्शन कमी आहे. ऍज कम्पेअर्ड बघा हेच जास्त यील्ड आहे. ओके हायर यील्ड असते त्या ठिकाणी हायर बायोमास प्रोडक्शन असतं. ओके सिम्पल प्लांट्स. ओके बघा सिम्पल प्लांट्सला आपण पुढे बघणार आहे. या ठिकाणी जास्त CO2 पण लागतो, तिथं CO2 कमी लागतो. ओके मग ह्या गोष्टी पुढे बघूया. पुढे मी एक चार्ट केलेला आहे, त्यासाठी आपण कंपॅरिझनचं बघूया. ओके हा पार्ट तुम्हाला कळाला आहे का? का यील्ड कमी आहे? ओके का सिटी प्लांट्सचं यील्ड कमी आहे? का सिटी प्लांट्सला जास्त CO2 लागतो? तुम्हाला कळालाय का? सांगा, कमेंट करा. का सिटी प्लांट्सला जास्त CO2 लागतो किंवा यील्ड कमी काय येतं? दिस इज द रिझन बिहाइंड दॅट फोटो रेस्पिरेशन. दॅट इज अ व्हेरी व्हेरी वेस्टफुल प्रोसेस असते. चला इथे पण क्लिअर आहे, क्लिअर आहे का? क्लिअर कट आहे. काल कन्न कळते. चला सांगा आपण C4 सायकल बघून घेऊया. ओके किती वाजले सांगा? थांबायचं का पुढे जायचं? कारण तुझं मेस मेस टायमिंग असेल सगळ्यांची ना. आपण थांबूया का मग? आणि परत जेवण करून कंटिन्यू करूया का? आय थिंक 9:30 कंप्लीट करून घ्या. त्याला पण वेळ लागेल ना, तुम्हाला सांगा लागेल व्हॉट इज मी काय असतं. त्याला पण एक अर्धा 30 मिनिट लागतील मला. सो आपण ती नंतर बघून आपण जेवण करून कंटिन्यू करूया. आपली होईल ना लाईव्ह क्विज. ओके 9:30 वाजता आपली लाईव्ह क्विज आहे.
नंतर म्हणजे 9:15 वाजतील. ओके, तर आपण कंटिन्यू करून घ्या. ओके, ठीक आहे, चला. ओके, बाय बाय, थांबूया आपण. ओके, सर्वांना थँक्यू सो मच. ओके, ठीक आहे, चला. मला कमेंट नक्की करा व्हॉट्सअपला, मला लेक्चर कसं वाटलं, तुम्हाला कळालं की नाही मला कमेंट नक्की करा. टेलिग्रामला करा किंवा व्हॉट्सअपला करा, मला पण छान वाटेल. ओके, मला कळालं का नाही. ओके, सर्वांना थँक्यू सो मच, मला कमेंट नक्की करा व्हॉट्सअपला. ओके, ठीक आहे. ओके, बाय बाय.